आजच्या खूप सभेत सर्व सदस्यांचे स्वागत. सन्माननीय सदस्य विशाल विचार यांचा रजेचा अर्ज मी मंजूर करते. ठराव नंबर 14 सन्माननीय सभागृहांनी मांडला. सभाध्यक्ष महोदय, नवी मुंबई महापालिकेतील हद्दीत वायू प्रदूषण नियंत्रण, वायू गुणवत्तेत सुधारणा व शहरात सार्वजनिक धूळ पूर्णतः निर्माण करण्यासाठी सर्वसमावेशक वायू प्रदूषण निर्मूलन व वायू गुणवत्ता सुधारणा कार्यक्रम कॉम्प्रेसिव्ह एअर पोल्युशन इरॅडिक्शन अँड एअर क्वालिटी इम्प्रुव्हमेंट प्रोग्राम राबवण्याबाबतचा मी ठराव या ठिकाणी मांडत आहे. हे मांडण्यात अनुग्रह भेटल्यानं मला पुन्हा बोलायचं. सन्मान्य महापौर महोदय, या ठिकाणी सभागृहाचे सार्वजनिक सेवांनी तो प्रस्ताव आमच्याकडे आणला. सभाध्यक्ष महोदय, या गेल्या अनेक वर्षापासून अशा प्रकारचा प्रोग्राम आणि ऍक्शन प्लॅन आपल्या शहरामध्ये राबवावा या दृष्टीने अभ्यास त्या ठिकाणी मी करत होतो. आणि जसं जसं दैनंदिन जीवन जगताना विविध गोष्टींकडे निरीक्षण करताना अनेक गोष्टी लक्षात घेत असताना आपण या आपल्या वायू ऍटमॉस्फिअरच्या दृष्टीने कुठे चाललेलो आहोत हे कळत होतं. आपलं शहर हे एक्यूआय इंडेक्स मध्ये एवढं खराब आहे आणि यापासून कोणीही नागरिक वाचलेला नाही. आज आपला प्रत्येक सदस्य ही दूषित वायू श्वास घेतो आणि हे कुठल्या एका व्यक्तीपर्यंत मर्यादित नाही, तर प्रत्येक व्यक्तीशी निगडीत आहे. कारण की प्रत्येकाचा श्वास हा एकच होतो. अनेक वेळा रात्री प्रवास करताना रात्रीच्या स्ट्रीट लाईट मध्ये स्मोक त्या ठिकाणी निदर्शनास येतो आणि वाटतं आपण काय गॅस चेंबर मध्ये आहोत का, अशा प्रकारे आपल्याला भास त्या ठिकाणी. आणि या गॅस चेंबर म्हणून मुक्ती देण्याचं जबाबदारी आणि कर्तव्य हे आपल्या समाजाचं त्या ठिकाणी. आपल्याला प्रॉब्लेम्स माहिती आहेत. आपल्याला दिसतंय की आपलं वायू, आपलं जे हवा क्लिअर नाही. दिवसा देखील स्मॉग त्या ठिकाणी असतो, हेच त्या ठिकाणी असतो. आता इंस्टाग्राम, फेसबुक वरती अनेक व्हिडिओ की किती प्रदूषणाच्या विळख्यामध्ये आपली शहरं त्या ठिकाणी आली. आपण बघतो पण त्यावरती कुठली कृती त्या ठिकाणी त्या विरोधात करत नाही. आणि त्यामुळे आज सभागृहाने त्यावरती कृती करावी या दृष्टीने आपण हा विस्तृत आराखडा त्या ठिकाणी तयार केलेला आहे. मी आधी सांगितलं की आपल्याला की हा 1-2 महिन्याचा, 1-2 दिवसाचा विषय असू शकतो. हा सातत्यपूर्ण विषय आहे आणि निश्चितच यामध्ये सातत्य असणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे 18 महिन्याचा प्रथम ऍक्शन प्लॅन या ठिकाणी मांडलेला आहे. 7 तत्वांवरती डिटेक्शन, आयडेंटिफिकेशन, इनलायझेशन, इरॅडिक्शन, कंट्रोल, प्रिव्हेंशन आणि मेंटेन
या 7 तत्वांवरती हा आराखडा निश्चित आहे आणि या माध्यमातून निश्चितच नवी मुंबई शहरावर आपण कृती केल्यास आपण या विषयातून बाहेर त्या ठिकाणी पडू. अनेक वेळा अभ्यास करत असताना कळालं की प्रथम तर हे वायू प्रदूषण होते कुठून याचा शोध लागणं गरजेचं आहे. नवी मुंबई शहराच्या उत्तरेला कान्हा, दक्षिणेला पनवेल, पूर्वेला डोंगर आणि पश्चिमेला मुंबई अशा प्रकारे आपण एका मध्ये शहर आहे आपलं वसलेलं आहे. इतर ठिकाणी पुढे प्रदूषण निर्माण होत असेल ते हवेने आपल्याकडे येतं, आपल्या डोंगराच्या माध्यमातून ते अडतं आणि आपल्याकडे सॉफ्सर इफेक्ट तयार होऊन त्याचा परिणाम आपल्या लोकांवरती त्या ठिकाणी होतो. या परिस्थितीपासून दिल्लीची लोक देखील ग्रासलेली आहेत, पुण्याची लोक देखील ग्रासलेली. दिल्लीमध्ये बघाल तर पंजाबमध्ये शेत चालतात त्याचा प्रदूषण हे दिल्लीमध्ये त्या ठिकाणी आहे. नवी मुंबई शहरामध्ये जे निर्माण होते ते नवी मुंबई शहरामध्ये निर्माण होते की कुठल्या बाहेरच्या शहरातून आपल्याकडे येते याचा शोध घेणं पहिला आवश्यक आहे. आज आपलं नशीब आहे की आपण समुद्र किनारी आपण वसलेले शहर आहोत. जर आपलं मुंबई ठाणे हे शहर समुद्र किनारी नसतं तर कदाचित दिल्ली आणि पुण्यापेक्षा जास्त भयानक परिस्थिती आपली मुंबईची त्या ठिकाणी. जिओग्राफिकल लोकेशनमुळे आपलं प्रदूषण हे हवेच्या माध्यमातून वाहत असतं. PM 2.5, PM 10 आणि इतर गॅसेस हे हवेमध्ये आहेत. प्रामुख्याने PM 2.5 आणि PM 10. त्यामुळे PM 2.5 मध्ये गाड्यांचा धूर, डिझेल गाड्या जनरेटरचा धूर, औद्योगिक उत्सर्जन आणि PM 10 म्हणजे आपली धुळीची कण. अशा प्रकारचे प्रदूषण मात्रा ही जास्त प्रमाणात आपल्याला दिसते. पहिला तर आपल्याला शोधलं पाहिजे की प्रदूषण होतंय कुठे. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. त्यामुळे पहिला आपल्याला प्रिव्हेन्शन करायचं आहे. प्रिव्हेन्शन करण्याच्या आधी आपल्याला शोध घ्यावा लागेल की ते नेमकं होतंय कुठे. त्यामुळे सेन्सस एक सेंटर हब, त्याचबरोबर अनेक सेन्सर्सचं जाळं आणि कमांड सेंटरच्या माध्यमातून मॉनिटरिंग या माध्यमातून आपल्याला प्रदूषण कुठे सोर्स आहे, स्रोत कुठे आहे शहरामधलं ते आयडेंटिफाय करायला आपल्याला इझी आहे. त्याचबरोबर हे शहरात आपल्या शहरातून येते की या दुसऱ्या शहराचं पाप आहे. खूप ठिकाणी बघतो की खूप बाबी या रात्री आपल्याला कधी स्मेल येतो, तो देवनारचा आहे का मुलुंडच्या रात्री ग्राउंडचा आहे. तिथून जो मिथेन गॅस येतो तर याचा प्रूव्हन सायंटिफिक शोध घेणं गरजेचं आहे. यामुळे प्रथमच कुठेही प्रयोग नसले केलेला एक वर्टिकल ऍटमॉस्फेरिक प्रोफाइल हेथर्ड बलूनच्या माध्यमातून किंवा नियर स्पेस बलून, हेथर्ड बलून म्हणजे 600 मीटरच्या हाईटवरती बलून त्या ठिकाणी सोडून त्याच्यावर सेन्सर्स कॅमेरे वगैरे अटॅच केले जातील आणि ती दिवसभराची ऍटमॉस्फेरिक गतिविधी म्हणजे हालचाली ती निरीक्षण करतील आणि कुठून डस्ट पार्टिकल येत आहेत, कुठून गॅस येत आहे, कुठून मिथेन येतोय, कुठून नॉक्स येतोय, हे सगळं ते आयडेंटिफाय करणार आणि त्यानंतर आपल्याला कळेल की कुठल्या भागातून हे खरं प्रदूषण निर्माण. जर शहराच्या बाहेरून होत असेल तर आपण त्या पद्धतीने वेगळ्या पद्धतीने लढाई लढू. पण शहराच्या आतमध्ये होत असेल तर पिन पॉइंट आयडेंटिफिकेशन जास्त होत नसेल.
निश्चित बिंदू त्या प्रदूषणाचा कुठे आहे हे आपण शोधलो. हे शोध घेतल्यानंतर प्रथम त्याला पिनलाइज केलं पाहिजे आणि त्याला थांबवलं पाहिजे. पण जर आपणच त्या ठिकाणी करू त्या ठिकाणी ते नष्ट त्या ठिकाणी मुळात PM10 पार्टिकल हा आपल्या हवेमध्ये आणि आपण जिथे बघा तिथे जातो धुळीचं साम्राज्य आपल्या MIDC भागात असो शहरी भागात असो आपल्याला बघायला भेटतं. गाड्यांच्या माध्यमातून ते धुळीचं साम्राज्य हवेमधून परत हवेच्या माध्यमातून पूर्ण शहरामध्ये पसरलं जातं. आपण जसं घर साफ करतो तसं नवी मुंबई शहर देखील आपण एकदाची इंटेन्सिव्ह क्लिनिंगच्या माध्यमातून प्रत्येक लेगसी डस्ट जे साचलेलं आहे ते साफ केलं पाहिजे. आणि ते कशा माध्यमातून करायचं या बाबतीचा आराखडा नमूद. एकदा काय साईड शोल्डरला डिवायडरच्या इकडे मोकळ्या भूखंडावरती आपण जे धुळी साचलेल्या आहेत त्या उडून हवेत जातात ते आपण नष्ट केलं तर ते धुळीत मिसळणार नाही. त्यामुळे आपण हे PM10 पार्टिकल धुळीमध्ये येण्यासाठी अनेक प्रिव्हेन्शन त्या ठिकाणी जेटिंग मशीन जेटच्या सहाय्याने वॉटर जेट ज्यामध्ये आपलं STPचं पाणी वापरून जसं आपलं घर धुतो तसं आपलं शहर त्या ठिकाणी धुतलं या डस्ट पार्टिकल पासून आपल्याला त्या ठिकाणी मुक्तता आहे. एकदा पूर्ण धुवायचं आहे आणि नंतर मग दैनंदिन साफसफाईच्या माध्यमातून ते आपल्याला मेंटेन त्या ठिकाणी करायचं. ठीक आहे. आठवड्याभरात 10 दिवसापर्यंत एक प्रॉपर मोहीम आहे. त्यामध्ये प्रत्येक सदस्यांनी त्यामध्ये सहभागी व्हायला आणि प्रत्येक सदस्याने निरीक्षण त्या ठिकाणी केलं. ज्या ठिकाणी ओपन प्लॉट आहे त्या ओपन प्लॉट वरती सॉइल स्टॅबिलायझिंग स्प्रे त्या ठिकाणी अप्लाय केलं तर धूळ त्या प्लॉट वरती उडणार नाही. त्यामुळे हे काय नवीन नाही. आपण कुठल्या गोष्टीचं पायनियर नाही. जे दुसरीकडे चाललंय तेच आपल्याला बघायचं आणि करायचं. या माध्यमातून एक इच्छाशक्ती लागते. त्या इच्छाशक्तीच्या माध्यमातून आपण आपल्या शहराचं देखील वायू प्रदूषणापासून कशी मोकळी होईल ते करतो. कोपर केरला साईडला आणि कामचर सेक्टर मध्ये मी जातो तर आम्हाला रात्री स्मॉग दिसतो. नंतर बघितलं की आमचं डोंगराच्या पाठीबरोबर एक्झॅक्टली तळोज आहे. भारतातला सगळ्यात जास्त प्रदूषण करणारे भाग म्हणजे तळोजा. त्या तळोजावरून दिवसभर जो गॅस सोडला जातो तो रात्री आमच्याकडे येतो आणि आमच्याकडे बसतो. तर अशा पद्धतीचं आयडेंटिफिकेशन करणं गरजेचं. हा आपला ऍक्शन प्लॅन आहे. नवी मुंबई महापालिकेने काय केलं पाहिजे, सेन्सरचं जाळं त्या ठिकाणी केलं पाहिजे, शोध प्रक्रिया त्या ठिकाणी राबवली पाहिजे आणि हे आपलं कर्तव्य आणि जबाबदारी त्या ठिकाणी. या शहरामध्ये प्रत्येक येणारी गाडी कन्स्ट्रक्शन साईट आहे त्यावरती जेट फॉग मशीन हे असले पाहिजे आणि झाकून केलं पाहिजे आणि त्यांचं एन्फोर्समेंट त्या ठिकाणी केलं पाहिजे जेणेकरून कोणीही या गोष्टीमध्ये आपला जबाबदारी पूर्णपणे पार पाडतील अशा दृष्टीने आपण अंमलबजावणी करायची. आता आपला ऍक्शन प्लॅन आहे. या संबंधी बायलॉज देखील बनवणं आवश्यक आहे. पुढच्या येणाऱ्या सभेमध्ये बायलॉज बनवण्याची प्रक्रिया करू जेणेकरून कायदेशीर कारवाई आपण जे ऑफेंडर आहेत त्यांच्यावर करू शकतो. आपल्या शहरामध्ये कुठलीही कन्स्ट्रक्शन गाडी ही जो माल आहे तो ओपन पद्धतीने येणार नाही, तो झाकूनच येईल अशा प्रकारचे चेकपोस्ट आणि कुठलीही ओपन धूळ आपल्या शहरात एंटर करणार नाही या दृष्टीने उपाययोजना या सर्व याच्यामध्ये नमूद वाचलं तर असेलच.
तकलीफ सभा होऊन खूप दिवस आपल्याला वाचायला अनेक काळ त्या ठिकाणी भेटला असेल. मला वाटतं पहिला इंग्लिश मध्ये आलं, पण आपल्या सगळ्यांनाच इंग्लिश त्या ठिकाणी कळत नाही, त्यामुळे मराठी कॉपी देखील ट्रान्सलेशन आपल्याला त्या ठिकाणी पोहोचवलं जातं. पण यामध्ये प्रत्येकाचा एक योगदान त्या ठिकाणी असलं पाहिजे. आणि ही बाब फक्त नवी महापालिका ही निगडीत नसली तर महापालिकेला देखील या प्रक्रियेमध्ये सामावून घेतलं पाहिजे. ही पूर्ण एमएमआर रिजनचा हा संयुक्त सहभाग असणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. या मध्ये संपूर्ण वायू प्रदूषण आणि डस्ट पार्टिकल कंट्रोल, एक कॉम्प्रिहेन्सिव्ह एअर पॉल्युशन इरॅडिकेशन आणि एअर क्वालिटी इम्प्रुव्हमेंट प्रोग्राम त्या ठिकाणी तयार केले. तर आपण या ठिकाणी विस्तृत अशी चर्चा करू, ज्या गोष्टी राहिल्या असतील त्या यामध्ये इन्सर्ट करू. पुन्हा मी सभागृहाला विनंती करतो की आपण यामध्ये आपल्या विचारांची जोड देऊन, आपल्या सूचनांची जोड देऊन अधिक याला मजबूत करण्याच्या दृष्टीने पुढे वळू. आम्ही आता प्लॅन आपला समोर मांडला आहे, नंतर पुन्हा एकदा मला शेवटी बोलण्याची संधी द्यावी अशी सभा अध्यक्षांना विनंती आहे. सन्माननीय नाथ साहेब. आदरणीय महापौर साहेब, सभाध्यक्ष, आदरणीय आयुक्त साहेब, सर्व सभागृह, पत्रकार बंधू, प्रेक्षकगण, आज हा खूप महत्वाचा ऐतिहासिक असा विषय आदरणीय सभागृहाने मांडलेला आहे आणि तो मी गेले 8-10 दिवस अभ्यास करतोय. पेज टू पेज सर्व इन्कॉर्पोरेट केलेलंच आहे, कुठे काय बाकी ठेवलेली आहे. प्रदूषण नियंत्रणाचे का अधिकाऱ्याला बोलतो मी काय त्यांच्याकडे सुद्धा आपण काय टाकण्याचं काय चांगलं करता येईल नवमुंबईच्या भवितव्यासाठी विचार केला आणि त्यातनं वाटतं की जास्ती काहीच नाहीये. परंतु आज ज्या पद्धतीने आता सभागृहाने म्हणाले की नगरसेवकांनी सुद्धा कॉर्पोरेशन इन्व्हॉल्वमेंट पाहिजे. त्याचबरोबर मी असं म्हणेन, बऱ्याच एनजीओ असतात, सायन्स क्लब असेल, असेल, एखादा ब्रिज त्याला भूकट दिला त्याच्यावर सोशल एनजीओ आणि त्याच्या माध्यमातून त्यांच्या माध्यमातून कसं आपण साफसफाई कशी करता येईल, ज्या पद्धतीनं जसं पार्टिकल्स उडतात कुठल्याही ब्रिजवर चाला आपली मशीन साफ करते, पण तू कंप्लेंट पुन्हा कचरा पडतो, कारण डस्टच्या जातात किंवा कचरा डेब्रिज घेऊन जाणार आहे त्या सगळ्या रस्त्यावर टाकून जातात. अचानक त्याचा कुठला तरी झटका लागतो, हलकं उघडतं आणि रस्त्यावर सांडून जातो. पुन्हा कोणतरी साफ लवकर करत नाही, दुसऱ्या दिवशी साफसफाई होईल. खूप मोठ्या प्रमाणात चुकून कचरा पडला तो साफ केला जातो. त्याच अनुषंगानं हा जो आपल्याला मेन मुंबईला घातक म्हणा किंवा तो जेन्युन आहे, हायवे जातो. त्या हायवेच्या माध्यमातून एवढा प्रदूषण होत असतो रेग्युलरली, त्याच्या बाजूला साऊंड बॅरियरची ही काळाची गरज आहे. साऊंड माध्यमातून असेल, त्यात होणारं पोल्युशन असेल, आवाजाचं असेल, त्या सगळ्या गोष्टी साऊंड बॅरियर लावून त्याचबरोबर स्प्रिंकलर्स, मॅक्झिमम पाण्याचे स्प्रिंकलर्स आपले कसे पडतील जेणेकरून तिथल्या तिथं तो सेटल केलं जाईल. आज काय होतंय, तो सगळा नवमुंबईत पसरवलं जातो कुठंच. कारण हा अनेक वेळा भांडलो किंवा या हायवेला साऊंड बॅरियर लावा तेव्हा पीडब्ल्यूडीचा रोड आहे, पण सफर नवमुंबईत होतात ना. आणि त्या कचऱ्याच्या माध्यमातून आज अनेक लोकांना चेस्टचे आजार होतात, अस्थमा होतो, अलर्जिक ब्रॉन्कायटिस होतात आणि त्याच्यातून जाऊन पुढे कॅन्सरमध्ये चेस्टचे कॅन्सर सुद्धा रूपांतर झालेलं फायनल टाटा हॉस्पिटलला जाऊन चौकशी केली. याचं कारण काय? पोल्युशन. दिसतंय का कुठल्या पेशंटला कॅन्सरची? नाही, पण पोल्युशनच्या माध्यमातून झालेलं आहे. जसा परंतु सिगरेट ओढलं की होतं, त्याचाच एक प्रकार आहे. आपण न कळत कितीतर इनहेल करत असतो, त्याला कंट्रोल करण्यासाठी ही काळाची गरज आहे. त्याचबरोबर आज आपण अनेक साईटवर आपण हे केलेलं आहे की नवीन बुद्धाचा तिचा काय रेशो आहे, कुठे नवीन बिल्डिंग चालू आहे, त्यांना आपण ते फवारणी पाण्याचे सोडण्यासाठी कंपल्सरी केलेलं आहे. पण बऱ्याच ठिकाणी ती वापरली जात नाही. कधी काम चालू असताना वापरायला पाहिजे त्यावर खूप दिसत नाही.
आणून ठेवलंय आणि महापालिकेने किंवा पोल्युशन कंट्रोल विभागाने कंपल्सरी केलं असेल हे लावा, ते लावलेलं आहे, पण वापरते कोण? त्यांच्यावर सुद्धा निगराणी ठेवण्यासाठी आपली एक यंत्रणा हवी आहे की जेणेकरून पाहिलं पाहिजे ते करता तुमचं लगेच तिथं पावती जसं मांडवाळी न करता दंडात्मक कारवाई केली पाहिजे. त्याच्यावर तिथं इथं पावती फाडून त्याला द्यायलाच पाहिजे. म्हणजे हे जर जीव ओतून जर प्रत्येक अधिकाऱ्यांनी किंवा त्यांच्यावर जबाबदारी दिली तरी जर केलं नाही तर याला मग उपाय नाही. प्रत्येक ठिकाणी हात मिळवणे होता कामा नये. आज या ठिकाणी अनेक गोष्टी आहेत, पण हा मला वाटते खूप स्टुडंट मटेरियल जास्त बोलण्यासाठी मला तर वाटते याने घोषणा केली तर स्पीकर आणि साऊंड बॅरियर्स हे करणं गरजेचं आहे. जेव्हा आम्ही साऊंड बॅरियर लावा म्हणतात हा पीठ रोडीचा रस्ता आहे, पीठ रोडीचा आहे, पीठ रोड बांधलेला आहे, पीठ रोड वाढवलेला आहे. आता झाला जो तो काय सहा पदवी 8 पदवी वाढवायचा झाला तर त्याच्या आता बाजूला कम्प्लिटली साऊंड बॅरियर लावणं ही काळाची गरज आहे आणि याच्यावर विशेष प्रोजेक्ट ठेवून तुम्ही करावं. त्याचबरोबर स्प्रिंकलर माझ्या आम्ही अनेक ठिकाणी पाहिलेलं आहे. काही सर्वांच्या व्यक्तिबंधांच्या ऑफिसवर असायचे आणि त्याला भेटायला जायचं स्प्रिंकलर चालू चालू बाजूला आणि असं वाटायचं की एसी आपण ओपनली बसलोय पण एसी तशी वातावरण सुद्धा निर्मिती होती. त्या आम्ही सगळ्यांना लक्ष घालावं आणि पुन्हा एकदा मी सांगत नाही सर्वांचा अभिनंदन करतो. तो 50 करोड खरा वाटलेला आहे आणि ह्याच्यात काही सूचना असतील मी इथून सजेस्ट करतील. धन्यवाद. सन्माननीय शशिकांतजी भोईर. नमस्कार. माननीय महापौर महोदय आणि आयुक्त महोदय, सर्व सन्माननीय सभागृह, पत्रकार बंधू, प्रेक्षक गॅलरीमधील नागरिक आणि विशेष करून हा नवी मुंबई शहरातील महत्वाचा असा वायू प्रदूषणाचा आणि त्याच्या सुधारणेचा ठराव आदरणीय सभागृह नेते सागरजी नाईक यांनी सभागृहामध्ये ठेवला आहे. त्यांचे अभिनंदन आणि विशेष करून आभार. पावणेगाव हा सर्वात मोठा वायू प्रदूषणाने घेरलेला नवी मुंबईतलं गाव आहे. या गावामध्ये अनेक वायू प्रदूषणाच्या घटना घडलेल्या आहेत आणि सातत्याने वायू प्रदूषणाच्या MIDCच्या C ब्लॉक मधला म्हणजे केमिकल झोन मधला हा सगळा परिसर, त्याच्या बाजूला असलेला कोपरी गाव, बोनकोडा गाव, त्याच्यामधले सेक्टर्स, बाजूचं श्रमिक नगर, बाजूचं तुर्भाशो, त्याच्या पलीकडचं श्रमिक माफे, या सर्व परिसरामध्ये वायू प्रदूषणाचा नागरिकांना नेहमी त्रास होत असतो. रोजच वायू प्रदूषणाच्या वेट्यात असलेल्या या गावाच्या अनुषंगाने आम्ही महानगरपालिकेमध्ये तक्रार करत असतो, कारण आपल्याकडे डिपार्टमेंट नाही आहे. त्याच्यामुळे आयुक्तांना आम्ही याबद्दल नेहमी पत्रव्यवहार करत असतो. त्याचबरोबर प्रदूषण मंडळ आहे, ही एक फार गमतीची गोष्ट मी म्हणेन की प्रदूषण मंडळाकडे आम्ही तक्रार ज्यावेळेला करतो त्यावेळेला प्रदूषण जेव्हा रात्री होतं किंवा दुपारी होतं, त्याच्यानंतर 12 तास 24 तासानंतर त्यांचं वाहन त्या ठिकाणी येतं. तोपर्यंत त्यांनी आजूबाजूच्या कंपन्यांना काही सूचना दिलेल्या असतात आणि त्याच्यामुळे त्याचा काहीच लाभ होत नाही. आम्ही मंत्रालयात पण सगळे सचिव डिपार्टमेंट असू द्या किंवा मंत्रालयाचे मंत्री महोदय असू द्या, यांना सुद्धा याच्याबद्दल गेले अनेक वर्ष तक्रारी करत असतो, परंतु सुधारणा मात्र काहीच दिसत नाही. वायू प्रदूषणाचा तक्ता जो आहे तो लावण्याच्या सूचना केल्यावरती त्यांनी जो तक्ता लावलेला आहे तो कोपरी गावाच्या पलीकडे लावलेला आहे. त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने आमच्या गावावरती जेव्हा वायू प्रदूषण होतं आणि त्याचं मोजमाप मात्र पलीकडे अनेक वेळ झाल्यावर त्यांचे आम्हाला रिपोर्ट जेव्हा येतात तेव्हा नेहमी ते निगेटिव्ह असतात. ते म्हणतात की बाबा यावर्षी हवा एकदम चांगली आहे, अशा प्रकारची उत्तर प्रदूषण मंडळाकडून येतात. आणि ह्या रासायनिक कारखान्यांवरती कुठल्याही प्रकारची कारवाई त्या ठिकाणी होताना आम्हाला आजपर्यंत तरी दिसली. ज्या वेळेला अनेक मोठ्या जरी घटना घडल्या तरी त्या कंपन्यांवरती जी आवश्यक कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे होती ती कधीच होताना आम्हाला आढळली नाही. वायू प्रदूषणाच्या अनुषंगाने पावणे नाल्यामध्ये ज्या नाल्याला
नेहमी वायू प्रदूषणाचा विळखा असतो. अनेक सगळ्या छोट्या मोठ्या कंपन्यांचं त्या ठिकाणी रसायन त्या नाल्यामध्ये येत असतं. तक्रार केल्यानंतर महानगरपालिकेची अग्निशमन दलाची गाडी येते, त्याच्यावरती पाणी मारते आणि त्याच्यातून काही निष्पन्न होत नसतं आणि त्यानंतर काही त्याच्यावरती उपाय नाही असं मी सांगतो. त्याच्यानंतर प्रदूषण मंडळाने एक वेगळाच अजब शोध त्या ठिकाणी लावला की पावणेगाव, श्रमिक नगर याचं जे काही सांडपाणी किंवा मन मिसळचं पाणी त्या ठिकाणी येतं आणि मग ते केमिकल मध्ये मिक्स होतं आणि म्हणून मग एक रसायन बाहेर पडतं आणि त्या रसायनामधून लोकांना त्रास होत असतो. मग आम्ही त्यांना सांगितलं की महानगरपालिकेला तुम्ही त्या ठिकाणी जागा द्या, एमआयडीसीला. एमआयडीसीने जागा कबूल केली. त्या ठिकाणी नाल्याच्या बाजूला एसटीपी बनवण्यासाठी महानगरपालिका तयार झाली, परंतु त्याच्यानंतर पुन्हा एकदा एमआयडीसीने जागा देण्यासाठी नकार दिला. त्याच्यामध्ये सीईटीपी हा एक एमआयडीसीने लघु उद्योजकांकडून चालवलेला एक प्रकल्प आहे. त्याची पाहणी केल्यानंतर सुद्धा तुमच्या सुद्धा लक्षात येईल, कारण अनेक वेळा आम्ही तक्रारी केल्यावर त्याच्या पाहण्या होतात, पण त्या पाहण्यामध्ये जे पाणी ते त्यांच्या प्लॅन मध्ये घेतात त्याच्यामध्ये काही प्रक्रिया न करता पुन्हा ते नाल्यामध्ये असंच सोडत असतात आणि त्याच्यामुळे त्या सीईटीपीचा काही उपयोग त्या एमआयडीसीच्या कारखानदारांनाही होत नाही आणि लोकांना सुद्धा होत नाही. प्रदूषण ही फार मोठी बाब आहे, कारण त्याच्यामुळे नागरिकांना अनेक आजारांना, त्या परिसरातल्या आजारांना सामोरे जावं लागतं आणि गेले अनेक वर्ष हा सगळा प्रकार चालू आहे. त्यासाठी मी तर म्हणते की महानगरपालिकेची एक यंत्रणा त्या ठिकाणी साहेबांनी अनेक मुद्दे म्हटले, पण त्या मुद्द्यामध्ये महानगरपालिकेचं प्रदूषण डिपार्टमेंट हे वेगळं असणं आता माझ्या मते गरजेचं आहे. त्याचे कार्यालय एमआयडीसी क्षेत्रातच असायला हवं. त्याचं झोनल कार्यालय जे आहे ते निश्चितपणे एमआयडीसी भागातच सर्वात जास्त असल्यामुळे त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे आणि त्याचं मुख्य कार्यालय मात्र किंवा त्याची लॅब जी असेल ती सुद्धा निर्माण करणं यामध्ये गरजेचे आहे. महानगरपालिकेच्या माध्यमातून ते प्रदूषण यंत्र महानगरपालिकेकडे काही नाही. महानगरपालिकेचे कमिशनर साहेब त्यांना पत्र दिल्यानंतर मग ते एक छोटस यंत्र आणून बसवतात आणि मोटरचा प्रॉब्लेम झाला तर त्यांची गाडी येते. मगाशीच मी सांगितल्याप्रमाणे ती गाडी सुद्धा फार उशिरा येते. तर महानगरपालिकेने ती प्रदूषण नियंत्रण मंडळाची जर वाहन खरेदी केले, एक नाही तर जास्त खरेदी करावी लागतील आणि ते सर्व झोन मध्ये जर उपलब्ध झाले तर तातडीने साहेबांनी मगाशी सांगितलं त्याच्याप्रमाणे जो कोणी प्रदूषण करतोय तो त्या ठिकाणी लगेच सापडण्याची व्यवस्था. दुसऱ्या आमच्याच गावाच्या बाजूला डम्पिंग ग्राउंड महानगरपालिकेचा आहे. त्याचाही त्रास त्या सर्व परिसरात म्हणजे नुसता पावणा नाही, तुर्बा, शिवशक्ती नगर, तुर्बा नाका, इंदिरा नगर, गणपतीपाडा या सर्व भागातल्या लोकांना त्या डम्पिंग ग्राउंडचा मॅडम त्रास होत असतो. विनंती आहे की त्या डम्पिंग ग्राउंडवरती आपण आता प्रक्रिया करून त्याचं जे काही करतोय ते महानगरपालिकेने नीट केलं पाहिजे, कारण तो कोपरखाण्याचा डम्पिंग ग्राउंड निश्चितपणे तुर्ब्याला आणला गेला त्यावेळेला महानगरपालिकेने आम्हाला अनेक गोष्टी सांगितल्या होत्या की बाबा इथे प्रदूषण होणार नाही आणि शास्त्रीय पद्धतीने सगळा त्याचा काम करू, परंतु निश्चितपर्यंत आतापर्यंत त्याचं काही त्या ठिकाणी होत नाही आणि त्या डम्पिंग ग्राउंडला जाणारी वाहनं आहेत ती सगळी पावणेगाव आणि त्याच परिसरातून जात असतात. ही डम्पिंग ग्राउंडच्या अनुषंगाने नीट नियोजन, त्याची वेगळी वाहनं वगैरे आणण्याची व्यवस्था महानगरपालिकेने केली पाहिजे. त्यासाठी लॅब मध्ये महानगरपालिकेने आताच तज्ञ कर्मचाऱ्यांच्या भरत्या चालू करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर एमआयडीसी मध्ये ज्या काही कंपन्या अशा प्रकारच्या प्रदूषणाच्या गोष्टी करत असतात त्याच्यावरती महानगरपालिकेने आपल्या वतीने नोटिसा देणं आणि त्यांच्यावरती कारवाई करण्याची भूमिका घेणं ही महत्वाची भूमिका महानगरपालिकेने बजावली पाहिजे. कारण प्रदूषण मंडळ त्यांच्यावरती कुठल्या प्रकारचा त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा नोटिसा महानगरपालिकेने देत नसल्यामुळे महानगरपालिकेने जरी अधिकार नसले तरी शासनाकडून ते अधिकार घेऊन त्या ठिकाणी निश्चितपणे त्यांच्यावरती कारवाईचे किंवा वायू प्रदूषण रोखण्याचं काम या ठिकाणी केलं पाहिजे. त्याचबरोबर 14 गावांमध्ये सुद्धा आम्ही नगरसेवक म्हणून काम करतोय. त्या ठिकाणी
जर आपण रोडवरती गेला तर अनेक भंगारची दुकानं आपण त्या ठिकाणी पाहत असतो आणि त्या भंगारांमध्ये रिसर्च त्यांच्याकडे काहीच परमिशन नाही किंवा अनऑथोराइज असल्यामुळे ते ड्रम मध्ये केमिकल जाळत असतात आणि यांचा पिंपरी असू दे किंवा 14 गावातल्या सुंदर अशा नैसर्गिक गावांमध्ये प्रचंड प्रमाणात वायू प्रदूषण त्या ठिकाणी होतं आणि त्या वायू प्रदूषणाचा त्रास त्याप्रमाणे 14 गावाला होतो. त्याच्यात मगाशी साहेबांनी सांगितले तळोजा असू द्या किंवा या सगळ्या कंपन्यांचा मोठ्या प्रमाणात ते आमच्या पूर्व दिशेला असल्यामुळे इकडनं ज्या वेळेला वारे पश्चिमेकडे वाहत असतात तर त्यावेळेला निश्चितपणे तो सगळा त्रास ह्या भागातल्या लोकांना सुद्धा होत असतो. तर आता 14 गावात आपल्याकडे आलेली आहे. तिथल्या नागरिकांच्या सुद्धा समस्यांचं निराकरण आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे. तर तिथे ते प्रदूषण मंडळाचं कुठलाही हे नसल्यामुळे महानगरपालिकेने त्याच्याबद्दल आग्रही भूमिका घेतली पाहिजे, त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं. आणि पुन्हा एकदा सागर नाईक साहेबांचे मी अत्यंत धन्यवाद करेन की त्यांनी नवी मुंबईच्या या आधुनिक शहरामध्ये हा वायू प्रदूषण, कारण अन्न पाणी ज्याप्रमाणे गरजेचं आहे माणसाच्या आरोग्यासाठी त्याचप्रमाणे वायू सुद्धा माणसाच्या आरोग्यासाठी महत्वाचा घटक असल्यामुळे तो मुद्दा साहेबांनी घेतल्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करेन आणि महानगरपालिकेने ह्या सगळ्या गोष्टींबद्दल तातडीने कारवाई करावी अशी मी या ठिकाणी विनंती करेन. सन्माननीय सदस्य सुरेशजी. आदरणीय महापौर महोदया, आयुक्त महोदय, सभागृहातील सर्व माननीय सदस्यगण, माझे पत्रकार बंधू आणि उपस्थित मान्यवर, मी सभागृह नेते आदरणीय सागरजी नाईक साहेबांच्या मनापासून आभार मानतो की त्या साहेबांनी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राचे वन मंत्री आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली वायू प्रदूषणावर महत्वाचे ठराव मांडला आहे. हे विषय आमच्या शहरासाठी खूप गरजेचे आहे. पण मला एक नमूद करायला पाहिजे की असं महत्वाचे उपाय प्रशासनाने 5 वर्षापूर्वी करायला हवे होते. वेळेवर काम झाले असते तर आज परिस्थिती खूप चांगली असती. तरी हे एक चांगला पुढाकार आहे आणि पुढे ठोस काम होईल अशा माझी अपेक्षा आहे. धन्यवाद. सन्माननीय सदस्य भरत भुयेश. सन्माननीय महापौर मॅडम, सन्माननीय आमचे सभागृह नेते सागरजी नाईक साहेब, विरोधी पक्षनेते चौगुले साहेब व सभागृहातील माझे सर्व सहकारी पत्रकार बंधू, आज जो आमच्या साहेबांनी विषय घेतला त्याचा एकदम अत्यंत महत्वाचा विषय प्रदूषण. प्रदूषण ते आमचं 14वाच मेन विषय आहे. तिथे एवढ्या भट्ट्या लावल्यात ना प्रदूषणाच्या हिशोबाच्या बाहेर. रात्री 9 वाजता आपण बाहेर पडू शकत नाही. जेवल्यानंतर आम्ही चालायला निघतो ना बाहेर अंगणामध्ये, एवढा धूरना वास येतो का मला जीवन नको झालं आमचं. आज जो साहेबांनी जो विषय मांडला आमच्यासाठी एकदम महत्वाचा आहे. त्या भट्ट्या आमच्याकडे एवढ्या भट्ट्या आहेत ना याच्या केमिकलच्या, सर्व गावामध्ये दैसर, पिंपरी, गोटेघर, निगू, बागमाली, नागाव, वाकलन, नावाली ओढावून बांधल्यात केमिकलचे. आणि तिथे एवढं जालपण रात्री प्रशासक होती, ग्रामपंचायत नव्हत्या, ग्रामसेवक होते, प्रशासक होते. त्यामुळे तिथे बोरिंग असल्यामुळे ते एवढा फायदा उचलला. गेल्या 4-5 वर्षात अन्नधुंदी तिथे गाले बनवले, गुडकर्णीमध्ये गाले आहे आणि बोलू नको एवढे कथा रात्री चालतात. एकदम म्हणजे जास्त सगळं प्रदूषण हातून प्रदूषण नवीन माहिती त्याच्या मार्गावर. तर मॅडम जास्तीत जास्त लक्ष करून हे सर्व भट्ट्या पहिला तोडायचं काम करायचं. आमचं सरकार आहे नगरसेवक म्हणा स्वतः उभं राहून तुमची फर्स्ट पाठवा तिथे आणि लवकर ते तोडून या ही विनंती आहे. धन्यवाद. सन्माननीय निशांत भगत. सन्माननीय महापौर सभा अध्यक्ष, सन्माननीय आयुक्त साहेब, सन्माननीय सचिव मॅडम, सन्माननीय सभागृहातील सर्व सदस्य, प्रेक्षकगृहातील सर्व प्रेक्षक, पत्रकार बंधू, विषय क्रमांक 14 मुंबई महानगरपालिका हद्दीत वायू प्रदूषण नियंत्रण, वायू गुणवत्ता सुधारणा व शहरात साथी पूर्णता निर्मूलन करण्यासाठी सर्वसमावेशक वायू प्रदूषण निर्मूलन व वायू गुणवत्ता सुधारणा कार्यक्रम कॉम्प्रिहेन्सिव्ह एअर पोल्युशन रिडक्शन अँड एअर क्वालिटी इम्प्रुव्हमेंट प्रोग्राम राबविण्याबाबत हा ठराव सागर नाईक साहेब यांनी
आपल्या सभागृहासमोर आणलेल्या आहेत. मागच्या काही सभांमध्ये आदरणीय सभागृह नेते महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचा किस काढला असं बऱ्याच जणांचं म्हणणं, म्हणजे अक्षरशः आपल्या आयुक्तही काल कवितेतून त्यांनी बोलून दाखवलं की मला बरंच काही बोलायचं आहे, अशा कवितेतून त्यांनी बोलून दाखवलं. या ठिकाणी मला सांगायचं आहे की एक डाग गोदातली एक ओवी आहे. ती ओवी खऱ्या अर्थानं सागरमेघ आपल्याला लागू होत नाही, परंतु आम्हा सर्वांना ती लागू होते. ज्यास स्वहिताची करणे त्यास किती म्हणून सांगणे, हे ज्याचे त्याचे समजणे सकळ काही. ओवी वाचून दाखवायचं कारण इथेच आहे की आज सागरनाईक साहेबांनी सभागृह नेत्यांनी अधिनियमावर न बोलता शहराच्या दृष्टिकोनातून शहराचं प्रदूषण वाढत आहे त्याबद्दल त्यांनी जो ठराव घेऊन आलेला त्याच्याबद्दल आज प्रत्येकाच्या वार्डामध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या परिस्थितीबद्दल जर विचार केला तर हा सागरनाईक नाईक साहेब यांनी आणलेल्या ठरावाबद्दल मी आत्ताच सध्या एक नवीन पिक्चर रिलीज झालेला आहे धुरंधर, आणि म्हणून सभागृह नेत्याला मी धुरंधर ही उपमा या सभागृहाच्या माध्यमातून देऊ इच्छितो. कारण धुरंधर या चित्रपटामध्ये आतंकवादी दहशतवादी यांना संपवण्यासाठी काम केलेलं होतं, आणि या शहरामधलं वायू प्रदूषण संपवण्याचं काम सागरजी नाईक साहेब यांनी हातात घेतलेलं आहे, आणि तसा प्रोग्राम आपल्या समोर आणलेला आहे. आणि म्हणून धुरंधर सभागृह नेते अशी उपमा मी त्याला या ठिकाणी देतो. 18 महिन्याच्या या वायू प्रदूषणाच्या नियंत्रणाच्या कार्यक्रमामध्ये बऱ्याच गोष्टीचा उल्लेख त्याच्यामध्ये झालेला आहे. मग रस्त्यावरती धूळ साफ असू देत किंवा झाडांवरील धूळ, हवेतील प्रदूषण मॉनिटरिंग करण्यासाठी बलूनचा उपयोग करायचा आहे, फॉग चॅनल, पाण्याचा फवारा सोडणे, अशा विविध उपाययोजना ज्याच्यामध्ये ग्रॅव्हल जे दगडाचे तुकडे ओपन स्पेस मध्ये म्हणजे झाडांच्या अवतीभोवती ज्या ठिकाणी माती उडणार नाही असेही उपक्रम या कार्यक्रमामध्ये घेतलेले आहेत. काही सूचना किंवा सुधारणा या ठिकाणी सुचवाव्याशा वाटतात. महापौर महोदया, आमच्या प्रभागामध्ये जवळजवळ 12 प्रकल्प हे चालू आहेत. 12 प्रकल्पांमध्ये जे काही त्या ठिकाणी ध्वनी प्रदूषण ज्या ठिकाणी होतंय, वायू प्रदूषण होतंय, प्रत्येक भूखंडाची साईज ही जवळजवळ 2,500 ते 3,000 मीटर पासून ते 7 ते 7,500 मीटरचे भूखंड आहे. मी आपल्याला मधल्या काळामध्ये एक निवेदन दिलेलं होतं की भूखंडाची साईज जर 2,000 मीटरची असेल किंवा 2,000 पेक्षा जास्त भूखंडाची साईज असेल तर त्या ठिकाणी वायू प्रदूषण बाहेर पडू नये, त्याचे कण बाहेर पडू नये म्हणून त्या ठिकाणी मोठ्या गमल्यामध्ये, मोठ्या कुंड्यांमध्ये 14 ते 16 फुटांची झाडं त्या ठिकाणी लावावी, जेणेकरून तिथून बाहेर पडणारी धुळीचे कण हे त्याच ठिकाणी थांबतील. कारण आपण ज्या काही यामध्ये अनुपालनासाठी काही त्यांना अनुपालन करण्यासाठी जे सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये ही गोष्ट मात्र त्याच्यामध्ये मेन्शन नाही. जसं आपण त्याला आपण सांगत असतो की प्रत्येक गाडी त्या भूखंडामधून त्या प्रकल्पामधून बाहेर पडताना त्याचे टायर धुतले पाहिजे, त्या भूखंडाच्या सीमेवर पत्रे लावले पाहिजे, नेट लावली पाहिजे. अशा परिस्थितीमध्ये हे जरी समजा अनुपालन आपण त्यांना सांगितले असेल तर त्याच्यामध्ये एक अनुपालन मी जसं सांगितलं त्या ठिकाणी 14 ते 16 फुटाची मोठी झाडं ही त्या ठिकाणी मेन्शन केली पाहिजे. त्यासोबतच एक आपला शहरामध्ये ज्या वेळेस आपण एंट्री करतो म्हणजे मग आपण वाशी टोल पासून ते बेलापूर पर्यंत असो किंवा ठाणे बेलापूर रोड असो या ठिकाणी आपल्याला ग्रीन बॅरियर कसं उभं करता येईल, ग्रीन कव्हर प्लॅन आपल्याला नाव देऊन त्या ठिकाणी काम कसं करता येईल, जेणेकरून प्रत्येक सर्व्हिस रोडच्या किंवा हायवेच्या साईडला अशोकाचं झाड किंवा बांबूचं झाड त्या ठिकाणी लावून ती धूळ शहराच्या आतमध्ये जाणार नाही. जसं मी मागाशी उल्लेख केला की ग्रीन बॅरियर नाव देऊन तशी एक कल्पना आपण राबवून प्रत्येक हायवेच्या साईडला ग्रीन बॅरियरच्या नावाने अशोकाचं झाड किंवा बांबूचं झाड हे दोन झाडं का सुचवतात, ते ऑक्सिजन खेचून घेतात, धूळ थांबून ठेवू शकतील, आणि म्हणून त्या ठिकाणी या दोन झाडांचा उपयोग या मुख्य रस्त्यांवरती जे हायवे असतील त्या ठिकाणी हे केले पाहिजे.
त्यासोबतच मगाशी मी जसा उल्लेख केला की ध्वनी प्रदूषणाचा प्रकार म्हणजे माझ्या प्रभागामध्ये 4 सेक्टर असे 16, 17, 18 आणि 19 या 4 सेक्टर मध्ये मगाशी मी उल्लेख केला जवळजवळ 12 प्रोजेक्ट चालू आहेत. त्यांच्या टायमिंगचं कुठलाही बंधन त्यांना नसल्यामुळं, वायू प्रदूषणाचा कंट्रोल नसल्यामुळं, प्रदूषण मंडळाचा त्या ठिकाणी कंट्रोल नसल्यामुळं त्या ठिकाणी ध्वनी प्रदूषण सकाळी 7 वाजता काम चालू करतात आणि रात्री ते रात्रीपर्यंत उशिरापर्यंत चालू असतं आणि मग ध्वनी प्रदूषण हे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होत आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी आपण एवढा 18 महिन्याचा कार्यक्रम ज्या ठिकाणी घेतलाय त्यामध्ये काही सुधारणा ज्या मी सुचवल्या त्या याच्यामध्ये आपण सुधारणा सुचवत असताना ते याच्यामध्ये घेतलं पाहिजे अशी विनंती करतो. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी हा कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या शहरातलं प्रदूषण नियंत्रणात येईल अशी आशा बाळगतो आणि मी जे सुधारणा सुचवल्या त्या याच्यामध्ये आपण मेन्शन करू अशी अपेक्षा करतो. धन्यवाद. सन्माननीय अधिकारी सन्माननीय सदस्य निशांती भगत यांनी सूचना केली त्याचं अनुमोदन देतो. सन्माननीय महापौर महोदय, सन्माननीय आयुक्त, सन्माननीय सभागृह नेते, विरोधी पक्षनेते, सन्माननीय त्याचप्रमाणे पत्रकार बंधू, प्रेक्षक आणि सर्व नगरसेवक, आज आमचे नेते सन्माननीय सभागृह नेते सागरजी नाईक साहेब यांनी विषय क्रमांक 14 जो वायू प्रदूषण नियंत्रण आणि वायू गुणवत्तेत सुधारणा शहरात साखळी गुरुपूर्ण निर्माण करण्यासाठी सर्वसमावेशक वायू प्रदूषण नियंत्रण व वायू गुणवत्ता सुधारण्याच्या संदर्भात या ठिकाणी राबवण्याच्या संदर्भातला विषय या ठिकाणी सभागृहापुढे मांडला. यापूर्वी बोलत असताना सर्व सदस्यांनी आदरणीय सागरजी नाईक साहेब यांचं अभिनंदन करत असताना बऱ्याच उपमा दिल्या. आज आमचे निशांत भगत यांनी तर धुरंधर वरचा पार्ट आम्ही पाहिला, परंतु धुरंधर 2चा पार्ट आम्हाला पाहायला भेटला नाही म्हणजे या ठिकाणी. पण या ठिकाणी पाहतो, या ठिकाणी धुरंधर 2 चा पार्ट पाहत असताना भले धुरंधर हा कशासाठी त्या ठिकाणी वावरतो, कोणाला नामशेष करण्यासाठी वावरतो की या ठिकाणी आपल्या भारतामधील त्या चाललेल्या घटनांवरती आधारित चालतो. हा जरी भाग असला तरी सागरजी नाईक साहेबांनी सभागृहाच्या वतीने आता अभिनंदन करतो. आज राज्यामध्ये वायू प्रदूषणाच्या संदर्भात महाराष्ट्र शासन अनेक या ठिकाणी उपाययोजना करत आहे. आपले राज्याचे वनमंत्री आदरणीय गणेशजी नाईक साहेब आज त्यांच्याकडे वनमंत्री खातं आहे आणि ज्या पद्धतीनं या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी राज्यामध्ये जे महाराष्ट्रामध्ये 300 कोटी झाडं लावण्याचा संकल्प या ठिकाणी लावलेला आहे आणि त्याला वनमंत्री गणेशजी नाईक साहेब हे अहोरात्र मेहनत घेत आहेत. हा त्याचाच एक पार्ट आहे, त्याचाच एक भाग आहे म्हटलं तरी काही वापर करणार नाही. आणि नवी मुंबई हे शहर ज्या पद्धतीने वाढत आहे आपण सगळे प्रयत्न करत आहोत, सर्व सदस्य प्रयत्न करत आहेत. सन्माननीय आयुक्त साहेब आणि आपल्या माध्यमातून जे अधिकारी वर्ग आहेत, कारण आपल्याला राहण्याजोगे योग्य व स्वच्छ शहराचा पारितोषिक आपल्याला 2 नंबरचं शहर म्हणून देशातलं आपल्याला या ठिकाणी आपल्याला पारितोषिक भेटलेलं आहे. नाईक साहेब नेहमी म्हणतात की आपण खरोखर योग्य आहोत का, आपल्याला बक्षीस ते मिळते ते योग्य आहे का, याची चाचणी जर करण्यासाठी आपण जर फिरलो तर अजिबात नाही. स्वच्छ शहर तर सोडून द्या, ज्या बाबतीत आपलं देशामध्ये 3रा नंबरचं बक्षीस मिळालेलं आहे ते आपण घ्यायला जातो. परंतु महापौर महोदयांनी या ठिकाणी जाणीव सांगू इच्छितो की ज्या पद्धतीनं हा विषय या सभागृहामध्ये चर्चेला राहिलेला आहे. सागरजी नाईक यांनी गेल्या 2 महिन्यामध्ये अनेक विषय या ठिकाणी महत्वाचे विषय आणि सभागृहाचं लक्ष वेधून घेण्यापेक्षा निवडणुकीच्या हिताचे विषय या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न केला आहे आणि हा तर अतिशय महत्वाचा आहे, सेन्सिटिव्ह विषय आहे. आज आम्ही ज्या प्रभागामध्ये राहतो, आदरणीय अतिरिक्त आयुक्त सन्माननीय सुनीलजी पवार साहेब ज्या सोसायटीत राहतात ते सोसायटीतून माझं कार्यालय आहे, परंतु त्यांच्या 50 फुटावरती मला वाटतं साहेब 5-5 कामं त्या ठिकाणी चालू आहेत. त्याच्या बाजूला एक शाळा आहे, मोठी शाळा आहे रायन इंटरनॅशनल स्कूल, त्याच्या पाठीमागं आणखी 3 कामं चालू आहेत. सेक्टर उरण पाठीच्या बाजूला अजून 4-5 कामं चालू आहेत. एवढं पोल्युशन त्या ठिकाणी आहे. ध्वनी पोल्युशन तर सोडून द्या, त्या ठिकाणी जे एअर पोल्युशन आहे ते सुद्धा त्या ठिकाणी होत आहे. त्या ठिकाणी कोणतंही महानगरपालिकेची तत्व पाळली जात नाही. आज शाळेच्या माध्यमातून त्या ठिकाणी अनेक तक्रारी येतात, तर त्यांना विनंती केल्यावर दिवसाचं त्या ठिकाणी त्यांनी म्हणजे ध्वनी प्रदूषण करण्याचं टाळलं, परंतु या ठिकाणी आपण ज्या उपाययोजना करत आहोत या माध्यमातून या ठिकाणी प्रकाश टाकणं गरजेचं आहे. सन्माननीय सभागृह साहेब
सन्माननीय आयुक्त साहेब, मी आपल्याला मध्ये आपल्या माध्यमातून प्रशासनाला या ठिकाणी सांगू इच्छितो की ज्या उपाययोजना केलेल्या पाहिजे, एवढ्यात महत्वाचं म्हणजे वाहतूक नियंत्रण, व्हेहिकल पोल्युशन. त्या ठिकाणी हे होत असताना या पद्धतीनं शासनाचं धोरण आहे की इलेक्ट्रिक वाहनं या ठिकाणी जास्तीत जास्त वापरण्यात यावी. त्या पद्धतीने देखील शहराच्या माध्यमातून, महानगरपालिकेच्या माध्यमातून कुठेतरी आपण त्या ठिकाणी उपाययोजना कराव्यात असं माझं म्हणणं आहे. आज महत्वाचं म्हणजे ब्रेक टेस्टिंग ट्रॅक महानगरपालिकेच्या माध्यमातूनच आणि प्रशासनाच्या माध्यमातूनच आमच्यावरती लादला गेलाय. आम्ही हायकोर्टामध्ये आहे, हायकोर्टामध्ये गेल्यावरती सुद्धा जे ऍफिडेव्हिट द्यायचं असतं ते सुद्धा सभागृह साहेब आमच्या विरोधातच दिलं गेलं. त्यावेळेस सुद्धा त्यावेळेस जे आयुक्त होते त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी वळून रस्ता त्या ठिकाणी योग्य आहे, त्या ठिकाणी गाड्या त्या ठिकाणी ब्रेक टेस्टिंग ट्रॅकसाठी त्याच ठिकाणी गेल्या पाहिजे असं सांगण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून ते आमच्याकडे लादलं गेलं. आज आरटीओ सुद्धा आमच्याकडेच आहे. आज ब्रेक टेस्टिंग ट्रॅक सुद्धा आमच्याकडेच आहे आणि त्याचा त्रास हजारो वाहन आहेत, हजारोच्या पेक्षा जास्त वाहन टेस्टिंग ट्रॅक साठी येतात आणि ते सुद्धा पोल्युशनच्या माध्यमातून महत्वाचं आहे. एका बाजूला आपण त्या ठिकाणी लहान मुलांसाठी उपाययोजना करतो, त्यांना आनंद देण्यासाठी त्या ठिकाणी वंडर्स पार्क आहे, बाकीचे उद्यान आहे, परंतु त्यासोबत तुम्ही हा एक लहान गाव कचरा इकडे सुद्धा मी प्रशासनाचं लक्ष वेधून पाहत आहे. बांधकामाच्या संदर्भात मी बोलत असताना एवढंच सांगेल की जे नॉईज बॅरियर आपण कुठेतरी सांगितलं नॉईज बॅरियर पाहिजे, डॉक्टरांनी सांगितलं असेल, भगत साहेबांनी सांगितलं असेल किंवा आपले श्रीकांत यांनी सांगितलं असेल, नॉईज बॅरियर लावतो आपण करोडो रुपये खर्च करतो. मला तर वाटतं उरण फाट्यापासून तर एकताव्यापासून तर आपण हॉस्पिटलच्या त्या ठिकाणी तिथे नॉईज बॅरियर लावलेले आहे, सर्वपणे मॅडम आले नाही का, परंतु त्यांच्या बाजूला लावले, आमच्या बाजूला लावलेलं आहे. परंतु त्याच्यावरती निगराणी राखण्याचं काम सुद्धा प्रशासनाचं असलं पाहिजे. आज ते होत नाही म्हणून या ठिकाणी 2 वेळा तक्रारी आपल्याला केल्या, आयुक्तांना इकडे आपल्याला केली, त्यांच्याकडे केली, अधिकाऱ्यांवाले आहेत त्यांच्याकडे केली. तर सागरजी नाईक साहेब मी आपल्याला सांगू इच्छितो की करोडो रुपयाच्या त्या ठिकाणी लावलेले नॉईज बॅरियर रातोरात चोरीला गेलेले आहेत. त्यांना तक्रार करून पोलिसांना तक्रार केली, ते आडनावाचे पवार जे इन्चार्ज होते आपल्या महाराष्ट्र समोर जे पोलीस स्टेशन आहे, त्याला 3 वेळा मी त्याला ट्रॅक लावायला लावला आणि 4थ्या वेळेस आम्ही स्वतः पकडून दिले. जवळजवळ 1.5 ते 2 कोटी रुपयाचं त्यांनी भंगारच्या माध्यमातून चोरीला ते नॉईज बॅरियरचे प्लेट्स दिलेले आहेत, दोन्ही बाजूच्या प्लेट्स दिलेले आहेत. एका बाजूला आपण लावायचा प्रयत्न करतो, एका बाजूला काढायचा प्रयत्न केला. जवळजवळ 6 ते 7 महिन्यामध्ये आपले 2 ते 2.5 कोटीचे त्या ठिकाणी भंगारच्या माध्यमातून त्यांनी विकलेले आहे, परंतु त्याच्यावरती कोणत्याही पद्धतीची कारवाई झाली असं मला वाटत नाही. फक्त नावाला आपण त्या ठिकाणी एनसी गुन्हा दाखल केला, परंतु पुढे काय झालं काही कळत नाही. आणि आपण अशा ज्या वस्तू आपल्या महानगरपालिकेच्या माध्यमातून त्याच ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी करतोय त्याच्यावरती देखील आपलं नियंत्रण असलं पाहिजे असं माझं या ठिकाणी मत आहे. अनेक गोष्टी या ठिकाणी आपल्याला या माध्यमातून सांगायच्या आहेत, परंतु आपण हे सांगत असताना जे रस्त्याचं दळणवळणाची जी साधनं आहे, आज ठाणे पूर्व जो रस्ता आहे, आपण 2005च्या कालखंडामध्ये त्या ठिकाणी कॉन्क्रिटीकरण केलं, अनेक कोटीचा खर्च आपण त्या ठिकाणी केला. त्या रस्त्यावरती जी वाहतूक आहे, वर्ग आहे, अनेक रस्ते त्या ठिकाणचे पोल्युशनचे आहेत. पूर्वेचा नाक्याचा रस्ता आहे तिथे पोल्युशन फार भरपूर आहे. आज उरण फाटा ते जेएनपी रोड आपल्या माध्यमातून 25 ते 27,000 गाड्या रोज त्या ठिकाणावर जातात असं आपल्याच माध्यमातून आम्हाला कळालेलं आहे. ज्यावेळेस आपण आरटीआय टाकला त्यावेळेस कळालं. आज त्या ठिकाणी ज्या अमरमार्गवरती सन्माननीय बापूमध्ये आपल्या राज्यात सांगू शकतो की एवढ्या हजारो गाड्या जात असताना आपली साफसफाई आपल्याकडेच आहे, अमरमार्गची साफसफाई आपल्याकडेच आहे. जे आपलं स्वयंचलित आपली जी गाडी येते ती किती कोणत्या पद्धतीने साफ करते, किती कोणत्या पद्धतीने कचरा पिकअप पद्धतीने उचलला जातो. आपण जर त्या गाडीच्या पाठीमागे थांबलो तर मला वाटत नाही की ती 70 ते 50% वरती ती कचरा पिकअप करत असेल. दूर करणारी आहे असं म्हणजे मी ते बोलू शकत नाही, परंतु तसंच आहे, तसंच आहे. आज त्या ठिकाणी काही होत नाही. आता फुटपाथ वरती त्या ठिकाणी मला वाटतं एवढ्या गाड्या जातात, तुम्ही बोलता फुटपाथ थोडीशीच आहे, त्या फुटपाथ वरती देखील कचरा अनेक दिवस तसंच राहिलेला असतो. जर आयुक्त महोदय आपण पवारसाहेब आपण आयुक्तांच्या खुर्चीवरती बसला, आपण आपल्या सोसायटीच्या बाहेर फक्त 3 फुटावर म्हणजे 300 मीटरवरती गेलं तर आपल्याला ही रस्त्याची सगळी दुर्लक्ष झालेली आपल्याला आढळलं. तर आपल्या माध्यमातून आपल्या प्रशासनाच्या या ठिकाणी लक्ष वेधू इच्छितो. म्हणजे ज्या वेळेस आपण एका बाजूला पोल्युशनचा विषय काढत असतो, पोल्युशनचा विषय काढताना कुठं जायचं आहे नाही, तुमच्याच घराच्या मागे साहेबांनी घर आहे. तर दुसरं आज रोड बापर महोदया हे जे मी आपण जे सांगत आहोत
त्याच्यापेक्षा वेगळं सांगण्याची आपला उद्यान विभाग आहे. उद्यान विभागाच्या माध्यमातून जे रोड डिवायडरच्या मधोमध झाडं लावण्याचा जो संकल्प आहे, आपण दरवर्षी हजारो झाडं लावतो, वेगवेगळे आपण कार्यक्रम घेत असतो. त्या ठिकाणी वृक्षारोपणाचे कार्यक्रम घेत असतो, पासून आपण सुरुवात करतो. हजारो झाडं लावत असताना आपण काही सोसायटीला देतो, काही रोड डिवायडर मध्ये लावतो, काही ठिकाणी जागा ठिकाणी लावतो. परंतु त्याच्यावरचं नियंत्रण किंवा ते संगोपन करण्याचं जे काम आहे, मला वाटत नाही की ते आपल्या माध्यमातून परिपूर्ण होत असेल. कारण हजारो झाडं लावतो, कमीत कमी त्याच्यामध्ये 600-700 झाडं तरी त्या ठिकाणी जगली पाहिजे. परंतु मला वाटत नाही की त्याच्यावर देखील नियंत्रण आहे. आणि आपल्याला यावा वाटण्यासारखे 2 डोंगर आपल्याकडे आहे. आपल्याला फारसी किल्ला आहे आणि फारसी डोंगर आहे. फारसी किल्ल्यावरती आणखी अनेक एनजीओ असतात, अनेक एनजीओच्या माध्यमातून त्या ठिकाणी झाडं लावण्याचा प्रयत्न करत असतो किंवा प्रयत्न होतात. परंतु महानगरपालिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी अनेक प्रकारे सांगून सुद्धा दुर्लक्ष होत असं हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो. आज पार्किंगच्या संदर्भात पार्किंगच्या माध्यमातून आपण ज्या उपाययोजना करायला पाहिजे, त्या पोल्युशनचा एक पार्ट आहे, त्याच्या संदर्भात सुद्धा मी या ठिकाणी आपल्या सभागृहाचं लक्ष वेधू इच्छितो. एलआयजी असेल, एमआयजी असेल किंवा एचआयजी असेल, आज एलआयजी एमआयजीच्या संदर्भात आपल्याला सांगायला नको. कारण आपण ज्या पॅनल मधून निवडून येतात, सुरेश पाटील साहेब असेल, जवळ साहेब असतील किंवा बाकीचे असतील, त्या ठिकाणी पार्किंगची समस्या कशी आहे आणि पार्किंगच्या गाड्या जर त्या ठिकाणी बाहेर उभ्या राहिल्या रस्त्यावरती तर तिसरी गाडी जाऊ शकत नाही. आणि ज्या पार्किंगच्या गाड्या त्या ठिकाणी उभ्या राहिलेल्या आहेत त्या 10-15 दिवस काही ठिकाणी निघालेल्या काढत नाही. आणि त्या ठिकाणी ज्या गाड्यांचा हा जो कचरा आहे तो तसा राहतो. आणि तो कचरा जर आपण काढला नसेल तर पोल्युशनच्या संदर्भात देखील या ठिकाणी एकतर येता उशिरा, तर त्या ठिकाणी महापौर महोदया या ठिकाणी मला एवढंच सांगायचं आहे की ही या ज्या पार्किंगच्या संदर्भात देखील गाड्या असतात, गाड्यांच्या ठिकाणी आपली महानगरपालिकेच्या संदर्भात आपण त्या ठिकाणी भूमिका घ्यायला पाहिजे. साफसफाई कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी जे आहेत ते काही अंशी काम करतात, परंतु त्या ठिकाणी देखील त्या ठिकाणी उपाययोजना करायला पाहिजे असं त्या ठिकाणी सांगू इच्छितो. आज नाले आहेत, उघडे नाले आहेत, त्या ठिकाणी साफसफाईचं आहे. साफसफाई करत असताना त्या ठिकाणी झाड कोणते काढला जात नाही, फक्त झाडे झुडपे काढतात आणि झाड तसंच राहतो. त्या ठिकाणी देखील ते करणं गरजेचं आहे. आज हे सगळं घडत असताना ज्या पद्धतीनं आपण या ठिकाणी उपाययोजना करतो, त्या उपाययोजनांमध्ये निरीक्षणच्या संदर्भात व जनजागृतीच्या संदर्भात देखील आपण कमी पडतोय. नागरिकांच्या ज्या भूमिका आहेत, नागरिकांसाठी मोस्ट इम्पॉर्टंट ज्या भूमिका आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आपण लक्ष घालणं गरजेचं आहे असं मी या ठिकाणी सांगतो. आणि याचा निष्कर्ष म्हणजे वाहने, बांधकाम आणि उद्योग या 3 क्षेत्रामध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून काही उपाययोजना करण्यात आल्या आणि त्या स्वरूपामध्ये या पोल्युशनसाठी किंवा प्रदूषणासाठी नियंत्रित आला असेल असं मला या ठिकाणी सांगावंच वाटतं. या ठिकाणी पुन्हा एकदा सागर नाईक साहेब आपलं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून त्या उपाययोजना ज्या मी सुचवलेल्या आहेत त्याचा या ठिकाणी अंतर्भाव करावा अशी मी आपल्याला विनंती करतो. सन्माननीय सदस्य देसाईजी. धन्यवाद महापौर मॅडम, आयुक्त साहेब, सभागृह नेते, विरोधी पक्ष नेते, सर्व सदस्यगण, पत्रकार आणि प्रेक्षक. खरोखर जो ठराव आलेला आहे 14 नंबरचा सागर नाईक सगळं जो ठराव आलेला आहे खरोखर खूप उपयुक्त असा ठराव आहे. कारण आपण 21व्या शतकातले शहर ज्यावेळी बोलतो आणि आता साहेबच बोलले की फक्त आपल्याला पुरस्कार मिळतात, आपण ते घेतो, परंतु त्या पद्धतीने आपलं काम चालतं का, आपलं त्या निमित्ताने शहर चाललेलं आहे का, तर नाही आहे. आता बऱ्याच समस्या आहेत. आता विषय फक्त वायू प्रदूषणाचा आहे आणि तो अत्यंत गंभीर आहे. आणि ज्या प्रभागाचं मी नेतृत्व करतो प्रभाग येतो नेरूळ जुईनगर सापडा. आपणास माहिती असेल की तिथे अत्यंत वायू प्रदूषण खूप मोठ्या प्रमाणात होतो आणि त्याचा परिणाम खूप असा त्यांच्या आरोग्यावर होत असतो आणि ह्याच्यावर नक्कीच काम होणं गरजेचं आहे. सर्वात आवडलेला प्रस्ताव आहे मला हा, कारण सभागृह नेते यांनी जे सर्वात त्याच्यामध्ये नाविन्यपूर्ण असं तो ठराव आणलेला आहे. ठरावामध्ये फुगे सोडण्याचा काहीतरी त्यांनी तो एक म्हणजे त्याच्यात एक फुगे सोडणे म्हणजे बलून, आम्ही मराठीमध्ये फुगे बोलतो साहेब, म्हणजे फुगे सोडणार आहात तुम्ही, ठीक आहे. तर ते जे काय बलून सोडणार आहात आपण ते जरा विरोधकांच्या प्रभागात सुद्धा सोडाल अशी मी अपेक्षा करतो. कारण आमच्याकडे पण प्रदूषण होत असतं जे MIDC एरिया आहे किंवा आता मी एक प्रायोगिक तत्वावर मी आपल्याला सांगेन की मॅडम कसं आहे माहिती का, आता गेले 6 वर्ष प्रशासनाचं काम चालू होतं, परंतु आता प्रशासनाचं काम
होऊन आपल्याकडे सभागृह आलेलं आहे. सभागृहामध्ये आपण चांगले निर्णय घेतोय. सभागृह नेते खरोखर खूप चांगले नाविन्यपूर्ण उपक्रम आणतात. फक्त विरोधकांना त्याचा सामावून घ्या. माझा त्यातला बोलण्याचा फक्त मधितार्थ होता. सर्वात महत्वाच्या विषयाकडे मी आपणास 100% तुमचीच माणसं आहेत, सगळे तुमचेच आहेत. तर विषय असा आहे की या संदर्भात आता कन्स्ट्रक्शनची कामं खूप मोठ्या प्रमाणात चालतात आणि सर्वाधिक हे तर सागर नाईक यांचा प्रस्ताव आणला की आपल्याला कळणार आहे कुठून प्रदूषण होतं, म्हणजे नक्की देवनारमधून होतं का कोयगामधून होतं ते कुठून होतं. परंतु जे आपल्याला आता सद्यस्थिती जे दिसतं, जे प्रदूषण दिसतं त्याच्यावर तात्काळ कारवाई करण्यासाठी आपण प्रशासनाला तरी सूचना द्याव्यात. त्यातलं एक फक्त मी प्राथमिक स्वरूपात बोलतो, कुठल्याही बिल्डरचं त्याच्यामध्ये नाव घेण्याचा माझा खरोखर काय हेतू नाही, परंतु जे नजरेत आलं ते बोलतो की साहेब आयुक्त साहेबांनी मी कंप्लेंट केली. आयुक्त साहेबांनी त्याला वैयक्तिकरित्या तिथं भेट सुद्धा दिली. न्यायालयीन ज्यावेळी त्याला काही गोष्टीला टोकलं आपल्याला महापालिकेला, त्यानंतर त्यांनी तत्काळ आले आणि सेक्टर 4 नेहरू सेक्टर 4 माहिती घ्यावी आपण नक्की. नेहरू सेक्टर 4 भूखंड क्रमांक 13 या भूखंडावर फाल्कन नामक बांधकाम व्यावसायिकाने इमारत बांधकाम करण्यासाठी प्रस्ताव आपल्या विभागाशी निगडीत असून सदर बांधकाम व्यावसायिकाने नवी मुंबई महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता, परत एकदा सांगतो, कोणतीही परवानगी न घेता सदर भूखंडावर उत्खननाचे काम सुरू करून त्यातील राडा रोड्याची अनाधिकृतपणे विल्हेवाट लावत होता. महोदय, सदर भूखंडावर अनधिकृत सुरू असलेले काम आयुक्त साहेब यांनी स्थळाची पाहणी करून त्वरित बंद करण्याचे आदेश दिले. विभाग अधिकारी आमचे विभागाचे अधिकारी आहेत, त्यांनी सुद्धा नगर रचना विभाग संचालक यांना सोबत घेतले आणि त्याला सील करण्यात आलेली आहे ती साईट. परंतु आपण आता जर बघाल तर तिथे ऑलरेडी काम चालू आहे. कुठल्याही प्रकारचं तिथे नियंत्रण प्रशासनाचं राहिलेलं नाही. हे फक्त प्राथमिक उदाहरण आहे. साहेब सुद्धा बोलले बरीचशी कामं चालतात. नेहरू सेक्टर 4 अत्यंत ऍक्च्युली तो प्लॉट जो होता तो खरं म्हणजे पार्किंगचा विषय त्यावेळी बोली नाही, पण पार्किंगसाठी अलॉट असायला पाहिजे होता सिडकोने. सिडको तर आपल्याला विचारत नाही कोणाला, मला सिडको सगळे प्लॉट विकते, परंतु पार्किंगसाठी होता तो काय करत कन्स्ट्रक्शन चालू आहे. नागरिकांची त्याला खूप मोठ्या प्रमाणात अडचण होते किंवा लोकांचा त्याच्यावर खूप आक्षेप आहे. तर हा एक विषय होता. त्याच्यानंतर विषय क्रमांक असा होता की आपण ज्या बिल्डरांना परवानगी देतो त्या परवानगी देताना की तिथे आपलं जे एसटीबी प्लांट आहे त्यातनं टीटीबी प्लांट आपण चालू केले आहे, तिथं ट्रीटमेंट प्लांट, त्याचं जे पाणी आहे ना साहेब त्यांना ते कंपल्सरी घ्यायला आपण केलं पाहिजे. एखादी सीसी देताना त्यामध्ये कंडिशन टाकली पाहिजे. त्याचा फायदा असा होतो की आपल्या उत्पन्नात नक्कीच भर होईल आणि जे पाणी आपण जे ट्रीटमेंट करून जे पाणी घेतो ते पाणी त्याचं अपव्यय होणार नाही आणि त्याच्यामधून सुद्धा आपल्याला उत्पन्न मिळेल. ही एक माझी सूचना या संदर्भात आहे. तर आपण आणि अजून 10 सेपरेशन वाहने, साहेब माझी बोलले की आपण 10 सेपरेशन वाहने 5 वाहने आपण 2025-26 या कालखंडात घेतली. आज जर ती आपण बघत असू तर ते धुळीवर नियंत्रण करण्यासाठी वाहने घेतली, परंतु ती वाहने आज धूळ का पडलेली आहे याची सुद्धा चौकशी आपण करावी. वेगवेगळे योजना उपाययोजना आपण इथे सभागृहात मांडत असतो, परंतु त्याच्यावर इम्प्लिमेंटेशन करण्याचं काम हे प्रशासनाचं असतं. ते प्रशासन त्या पद्धतीने करतं का नाही करतं यासाठी सुद्धा आपण लक्ष देणं गरजेचं आहे. तर मी ज्या सूचना सुचवल्या त्याचा नक्कीच अंतर्भाव आपण करावा ही आपणास विनंती करतो आणि आपण संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. अभिजित देसाईंनी जी पूर्व सूचना केली त्याचं अनुमोदन देतो. सन्माननीय विशाल ससन, सन्माननीय महापौर, सन्माननीय उपमहापौर, आयुक्त, सभागृहाचे नेते, विरोधी पक्ष नेते, सदस्य, पत्रकार वर्ग, प्रेक्षक, माननीय महापौर जो सागरजी प्रस्ताव मांडला खरंच चांगलं, कारण आमच्या श्रीनगर विभागामध्ये जास्त प्रमाणात ते आढळलं होतं. दुर्गावरनं जे वाशिमला जी खाडी आहे त्या खाडीच्या लगत असणारे जे मँग्रोव्ज आहे त्याच्या बाजूला जास्त भराव झाल्यामुळे पण तो प्रकार आढळण्यात आला. त्यानंतर जी खाडी जाते त्या खाडीमध्ये केमिकल्स होतं, त्याचं ते बाष्प होऊन पण ते पण तयार होतं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी होत असताना कुठं तरी कन्स्ट्रक्शन चालू, त्या कन्स्ट्रक्शनचं डेब्रिज लागून टाकायचं. त्या डेब्रिजचं टाकत असताना त्या पालिकेच्या ज्या कमिटी तिथं आहेत म्हणजे
भरारी पथक असते ते कुठंतरी समतोल आहे का त्यांचा? आणि मगाशी नागसाहेबांनी सांगितलं हात मिळवणे, याचाही कुठंतरी खुलासा झाला पाहिजे. हात मिळवणी म्हणजे काय? म्हणजे अधिकारी कुठंतरी कोणत्या ह्या गोष्टीला म्हणजे नवी मुंबईला बकास करण्याच्या मागे लागले आहेत, असाही तो प्रश्न निर्माण झाला. त्याच्यासाठी ज्या मी गोष्टी सांगतो त्याच्यामध्ये काही ठिकाणी तर असं झालंय की जुनगरच्या लगत जो शिरोण्यात येणारा नाला आहे त्या नाल्यामध्ये पण काही काही वेळी रक्ताच्या त्या म्हणजे घाणीचं प्रमाण म्हणजे जे जनावरांचं काय ते अवशेष पण सापडले, त्याच्यावर पण कारवाई त्यावेळी विभाग अधिकाऱ्यांनी केली नाही. जे कोविडच्या दरम्यान झालेली घटना, या सगळ्या गोष्टीला कोण कारणीभूत राहते? आणि जो मुंबईवरून येणारा म्हणजे जुनगर मधून वरती जो भाग येतो, जो मुंबईला जो गोवंडीच्या बाजूला जे कचऱ्याचं डेब्रिज आहे तिथं जे धूर निर्माण होतो, तो धुराचं पण प्रमाण आपल्या साईडला येत असतं. त्याच्यावर कुठंतरी तोडगा निघाला पाहिजे. तोडगा निघत असताना लातूरमध्ये एक कंपनी आहे, त्या कंपनी सकाळचे म्हणजे पहाटे 4 ते 6 वाजेपर्यंत फॉगिंग मशीन म्हणजे केलेली, म्हणजे जे आपण कोविडमध्ये जे फवारे मारायचे तशी ती फॉगिंग मशीन आहे. म्हणजे ते धुराचं प्रमाण म्हणजे जे वाळू किंवा काय माती याचं जे प्रमाण आहे ते थांबवण्याचं त्या फॉगिंग मशीनने ते केलं जातं. आमच्या इथं गणेश मैदान त्या खरं त्या गणेश मैदानाला या अशी ती मातीची धुळे ते घरामध्ये जाते. आणि अधिकाऱ्यांना सांगितलं तर अधिकारी काही लोकांच्या हत्याकाचे कामही करत म्हणजे त्या धुळीपासून पण कुठेतरी ते अडचणीचे म्हणजे गोष्ट तयार होते. या सर्व गोष्टीचं गांभीर्य पण घेतणं गरजेचं आहे. कारण की आपण बघितले 3 दिवस आपण जे विषय मांडतो तिथं चर्चा होते आणि ती चर्चा होत असताना तिथं काहीतरी मार्ग निघाला पाहिजे. कुठं फक्त बोलायचं म्हणून कुठंतरी साहेबांचा आशीर्वाद भेटला पाहिजे म्हणून चाललेली चर्चा न होता त्या चर्चेला कुठंतरी चांगलं गांभीर्य घेऊन त्या गोष्टीचं महत्व ठेवलं पाहिजे. आणि ते महत्व देत असताना तर समजा मी काहीतरी बोललो म्हणून ससाने काहीतरी वाढत न बोललं म्हणून कोणीतरी उठायचं आणि ससाने काहीतरी बोलतो म्हणून बोलायचं म्हणून बोललं नाही पाहिजे. त्याचं गांभीर्य घेतलं पाहिजे. आम्ही मागील 5 वर्ष सभागृहात होत असताना त्यावेळी सुतार साहेब होते, सुधाकर साहेब होते, ते महापौर होते, सभागृह नेते होते, त्यावेळी चौगले साहेब विरोधी पक्षनेते होते. शिकाय भेटलं. आता यावेळी अजून चांगलं काहीतरी शिकाय भेटलं अशी अपेक्षा धरून आम्ही या 2 महिन्यात तेच बघतोय. त्यामुळं कुठंतरी एक ह्या गोष्टीला वास्तवता तुटते तर ती चांगल्या प्रकारे झाली पाहिजे. विरोधाला विरोध झालाच पाहिजे आणि चांगल्या गोष्टीला सहकार्य झालं पाहिजे. ही भूमिका 2 पक्षाच्या आम्ही तर मांडत असतो. पण याच्यामध्ये कुठंतरी वेगळ्या पद्धतीने त्याचा कोणी अर्थ काढू नका किंवा त्या गोष्टीला करत असताना खरंच ही गोष्ट महत्वाची. आज जुनीनगरमध्ये तुम्ही बघा छोटस नोडे सांगपाड्यामधून पाणी जुनीनगरच्या मार्फत जाते, शिरोलीमधलं पाणी जुनीनगरच्या मार्फत जाते आणि जे पाणी जाते त्याचं आज त्या नाल्याचं तिथं बाष्प होऊन सकाळी तुम्ही स्वतः व्हिजिट करा आणि तिकडची परिस्थिती बघा की जे वाढवा आहे वाढवाचं वरचं सगळं झाकलं जातं. एवढ्या प्रमाणात जर तिथं प्रदूषण होतंय याला जिम्मेदार कोण? आणि हे जर तुम्ही बघत असाल सर ही तुम्ही जी आणली पॉलिसी याच्या आधी पॉलिसी नव्हती का? मग प्रशासन काय करत होतं? म्हणजे प्रशासन कुठंतरी साहेबांनी सांगितलं की हात मिळून याचा काहीतरी अर्थ आम्हाला कळलं पाहिजे. कारण सभागृह तुम्ही पाहिलं त्या पुस्तकात हात मिळून हा शब्द चा अर्थ नाही भेटला मला. म्हणजे तो शब्द जो बोलतो असतो याच्यावर प्रशासनाने खुलासा करावा पाहिजे आणि संबंधित तिथं विभाग अधिकारी एवढ्या मोठ्या प्रमाणात तिथं डेब्रिज टाकले गेले त्याच्यावर काय करण्यात आलं त्या सगळ्या गोष्टीचं कुठंतरी निष्कर्ष निघाला पाहिजे. आता डेब्रिज हा विषय नाही पण त्याच्यामुळे जे समुद्राचं म्हणजे खाडीचं वाशीच्या खाडीचं जे पाणी येतं जातं त्याच्यामध्ये ते जे प्रमाण पाहिजे ते प्रमाण झालेलं नाही. आणि सोसायटीच्या ज्या टॅरेसच्या आहेत तिथं सगळं धुकीकरण म्हणजे तुम्ही बोलले की जे लॅम्पला बघितल्यानंतर सगळं बाष्प दिसतं ती बाष्प नाहीये ती प्रदूषण आहे. याच्यावर कुठंतरी योग्य पद्धतीने तोडगा काढला पाहिजे. आणि आपण जो हा सभागृह विषय आहे याच्यासाठी आपलं मनापासून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आपलं स्वागत करीत आहे. सन्माननीय अंकुश कदमजी. सन्माननीय महापौर महोदया, सन्माननीय आयुक्त साहेब, सन्माननीय सभागृह, सन्माननीय पत्रकार बांधव आणि
शिक्षण कॅबिनेटमध्ये सन्माननीय शिक्षक. हा 14 नंबरचा जो ठराव आलेला सन्माननीय सभागृह नेत्यांनी, तो सभागृह नेत्यांचा अतिशय मनापासून मी या अभिनंदन करतो. कारण हा लोकांच्या जीवाशी आणि सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याशी निगडीत असणारा प्रश्न आहे. आणि खरोखरच आपण नवी मुंबई शहर जे बोलतो की अतिशय सुसज्ज असं शहर आहे, पण या शहरामध्ये वास्तविक पाहता सन्माननीय सभागृह नेते मला वाटतं आमच्याच प्रभागात राहतात. बरं. आणि अशी परिस्थिती आहे की 100 मीटरच्या अंतरावरती सभागृह नेते उभे असतील आणि इकडे असेल तर 11च्या नंतर तिकडे ते दिसणार नाही. इतकी भयंकर परिस्थिती. आणि अशा पद्धतीनं पाहिलं तर बाजूला MIDC आहे. 11च्या नंतर मी अतिशय तुम्हाला हा गंभीर प्रश्न आहे की 11च्या नंतर हे सभागृहाचे सगळे सदस्य घेऊन जाऊया आपण तिकडे. महापौर महोदय आपण यावं. इतकी वाईट परिस्थिती आहे की 11च्या नंतर माणूस समोर दिसत नाही. इतकी भयंकर परिस्थिती आहे. आणि आपण अशा शहरामध्ये वास्तव्य करतो. आरोग्याचे इतके गंभीर प्रश्न आहेत. डॉक्टरांचा धंदा प्रचंड मोठ्या प्रमाणात चालू आहे त्याच्यामुळं. आणि नाही, परंतु याच्यावरती उपाययोजना झाली पाहिजे. डॉक्टर महोदय अतिशय चांगलं काम करतात, त्यांच्याबद्दल दुमत नाही, पण अतिशय चांगलं काम झालं पाहिजे. मुद्दा चांगला आहे. त्यांनी आता मुद्दा मांडला की मूळ शोधणं गरजेचं आहे की देवनारवरून येत आहे, मुलुंडवर येत आहे, तळोजामधून येतोय दूर की आपल्या आजूबाजूच्या कुठल्या शहरामधून येतोय का. आणि त्याच्यासाठी उपाययोजना करत असताना माझी एक महापौर महोदय या ठिकाणी विनंती आहे की याच्या संदर्भात एक कमिटी नेमणं गरजेचं आहे. आणि त्या कमिटीच्या माध्यमातून आपण प्रदूषण महामंडळ असू द्या, राज्य शासन असू द्या, यांच्याकडे पाठपुरावा कायम मोठ्या प्रमाणात करणं गरजेचं आहे. आपण आपल्या नवी मुंबई पुरता ज्यावेळी उपाययोजना करू, परंतु त्याचा सगळ्यात मोठा जर का तळोजावरून त्याचं प्रदूषणाचं हे येत असेल, इकडं देवनारवरून येत असेल, तर आपण करून त्याला मर्यादा आहे. मग असं असताना याचा पाठपुरावा करायचा असेल तर सर्वांनी मिळून एक आपली सन्माननीय सदस्यांची कमिटी नेमून त्याचा कायमस्वरूपीचा, म्हणजे आता मला वाटतं एखादे साहेब असतील सगळेच म्हणले की याचा पाठपुरावा होत नाही. आपण उपाययोजना करतो. आता मला वाटतं विषयाची पण म्हणले, देसाई साहेब म्हणले की त्या गाड्या आणून ठेवल्याच आपण, पण त्या गाड्याच जर का धूळ खात असतील तर करायचं काय. तर प्रशासनाने याच्याकडे पूर्णपणे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि ती कमिटी नेमून एक प्रदूषण महामंडळ असेल आणि शासन असेल याच्या समन्वयाने त्या ठिकाणी MMRD क्षेत्रामध्ये संपूर्ण या MMRDचा एक आपण मला वाटतं नवी मुंबईने त्याचा आपण महानगरपालिकेने पुढाकार घेऊन त्या संपूर्ण MMRD क्षेत्रातल्या वायू प्रदूषण असेल याचा आपण त्या ठिकाणी प्रदूषण महामंडळाला एक हे दिला पाहिजे आणि पुढाकार घेऊन सगळ्यांनीच हे केलं पाहिजे. दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे की डेव्हलपमेंटच्या साईट आहे, तिकडे कन्स्ट्रक्शन साईट आहे. अतिशय फार वाईट परिस्थिती आहे त्याच्यामध्ये. मी अगदी आदराने सांगतो, सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी ठाण्यामध्ये एक योजना आणली. आपण चांगल्या गोष्टीला चांगलं म्हणलं पाहिजे. त्यांनी चांगला प्रस्ताव आणला, आपण चांगलंच म्हणतो. तर त्या ठिकाणी ठाण्यामध्ये ज्या ज्या कन्स्ट्रक्शन साईट चालू आहेत त्या कन्स्ट्रक्शन साईटच्या डेव्हलपरला त्या ठिकाणी त्यांना पहिलं पालिकेच्या माध्यमातून त्या साईट वरती धुळीचं कण, बाकी पोल्युशन असू द्या, आवाजाचं हे असू द्या, या संदर्भात एक पेपर दिला जातो. तुम्ही सगळ्या उपाययोजना करतायत का. त्याच्या व्यतिरिक्त मोठ्या साईट वरती त्यांना स्प्रिंकलर म्हणजे ती व्हॅनच घ्यायला लावतात. ती फवारणीच्या पाण्याची फवारणी करण्यासाठी तुम्ही त्या तुमच्या गाड्यांची ये जा केली जाते. त्या गाड्यांच्या येजावरती जी धुळीचं कण होत आहे, आजूबाजूच्या परिसरामध्ये ते धुळीचे कण उडत असतात, तर त्याच्यावरती त्यांची उपाययोजना करण्यासाठी त्या डेव्हलपरला त्याचा खर्च आपण दिला पाहिजे. आणि आताच मला वाटतं देसाई साहेब म्हणले की त्यांच्या प्रभागामध्ये इतक्या साईट चालू आहेत
आणि त्याच्यावरती कुठल्या योजना नाही, तर त्या पद्धतीनं मला वाटतं अशा पद्धतीनं आपण ही उपाययोजना करणं गरजेचं आहे. दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये की त्या आपण ज्या पद्धतीनं म्हणतोय की याच्यासाठी आपण बरेच इन्स्ट्रुमेंट खरेदी करणार आहोत. म्हणजे जसं की बलून्स असतील, त्याच्या गाड्या असतील, आपल्या बरेचशा अजून त्याच्या लागणारे सगळे इन्स्ट्रुमेंट असतील. माझी एक विनंती आहे की हे काम फक्त आपल्या महानगरपालिकेचंच नाही, याच्यावरती राज्य शासनाने काम करणं गरजेचं आहे. याच्यावरती प्रदूषण महामंडळाने काम करणं गरजेचं आहे. आणि याचा समन्वय साधून आपण मला वाटतं प्रदूषण महामंडळाकडून, राज्य शासनाकडून याच्यासाठी लागणारी साधनं ही मोठ्या प्रमाणात राज्य शासनाकडून पण घेणं गरजेचं आहे. आणि हा सामूहिक पद्धतीनं अतिशय संवेदनशील विषयावरती आपण सगळ्यांनी काम करणं गरजेचं आहे. राज्य शासनाकडून आपल्याला मोठ्या प्रमाणात निधी भेटू शकतो त्याच्याबद्दल. कारण मला वाटतं आपलं शहर तर का दुसऱ्या नंबरला असेल, तिसऱ्या चौथ्या नंबरला असेल. मला वाटतं आता मी कुठेतरी वाचताना आलं की चौथ्या नंबरला आपलं शहर प्रदूषणामध्ये आलेलं आहे. आणि अशा पद्धतीत जर काय असेल तर आपण राज्य शासनाचा पाठपुरावा करणारी कमिटी नेमली पाहिजे. ज्या पद्धतीनं आपण पत्रव्यवहार महापौर महोदय आपल्या माध्यमातून आता चालू केलाय. आपण आदरणीय या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, यांच्याकडे याचा पाठपुरावा झाला पाहिजे. आणि कमिटी नेमणं हा सगळ्यात महत्वाचा उद्देश आहे. कारण प्रशासनावरती पण त्या ठिकाणी आपल्याला नियंत्रण असणं गरजेचं आहे. प्रशासन आता त्यांनी विषयाने सांगितलं हात मिळवून हा शब्द त्यांना भेटणार नाही, तो तुम्हाला कुठेच भेटणार नाही शब्द. त्यामुळे त्यासाठी आपल्याला प्रशासनावरती कंट्रोल ठेवण्यासाठी एका कमिटीच्या माध्यमातून काम करावं अशी मी विनंती करतो. आणि अतिशय संवेदनशील हा विषय आहे, याच्यावरती कुठलंही राजकारण न करता आपण अतिशय चांगल्या पद्धतीने याच्या उपाययोजना कराव्या अशी विनंती करतो. धन्यवाद. सन्माननीय सदस्य शिवाजी खोपडे. सन्माननीय महापौर, सन्माननीय आयुक्त, सन्माननीय सभागृह नेते, सन्माननीय सचिव, उपस्थित सर्व सदस्य, प्रेक्षकातील प्रेक्षक, बंधू आणि भगिनींनो, सागर नाईक साहेबांनी जो प्रधानमंत्र्यांचा विषय मांडला तर तो विषय अत्यंत महत्वाचा असून मी त्यांचं खरोखर मनापूर्वक असा अभिनंदन करतो आणि या नवी मुंबईच्या जनतेच्या वतीने त्यांचा आभार व्यक्त करतो. कारण हा जो विषय आहे तो नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित आहे. आणि आपल्या या नवी मुंबई महानगरपालिकेला स्वच्छता सर्वेक्षण मध्ये राज्यात पहिला आणि देशामध्ये तिसरा क्रमांक त्या ठिकाणी भेटलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये या नवी मुंबई शहरामध्ये वायू प्रदूषण होणं ही अत्यंत गंभीर बाब आहे. होत असलेली वाहतूक असेल, वाढतं बांधकाम असेल, औद्योगिक क्षेत्र असेल, याच्यामुळे खरं तर वायू प्रदूषण होऊन नागरिकांच्या आरोग्यावर त्या ठिकाणी परिणाम होत आहे. आणि याच्यावरती खरोखर उपाययोजना म्हणून आदरणीय सागरजी नाईक साहेबांनी हा विषय मांडला तो अत्यंत कौतुकास्पद आहे. खरं तर या नवी मुंबई शहराचा विकास होत असताना नागरिकांचं आरोग्य देखील तेवढंच महत्वाचं आहे. आणि या दृष्टीने उपाययोजना करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी वेळोवेळी पाण्याची फवारणी असेल, बांधकामाचं नियंत्रण असेल, वृक्षारोपण असेल, त्याचबरोबर वेळोवेळी जी वायूची गुणवत्ता आहे ती तपासणी गुणवत्तेची वेळोवेळी होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि अशा दृष्टीने बऱ्याच सदस्यांनी आपलं मत व्यक्त केलं आणि तेच परत सांगण्यापेक्षा मी खरोखर आपली फक्त ही प्रशासनाची जबाबदारी नाहीये, तर आपल्या प्रत्येक नागरिकाची ही जबाबदारी आहे. त्याच्यामुळे ज्या नागरिकांनी आपल्याला त्या ठिकाणी या सभागृहामध्ये पाठवलेलं आहे त्या 111 सदस्यांची जबाबदारी त्या ठिकाणी आणि आपल्याकडे राज्य सहकारी एक सुकृत सदस्य असतील त्या सर्वांची आपली जबाबदारी आहे की जेणेकरून त्या शहरामध्ये वायू प्रदूषण होणार नाही. आणि त्याच्यावरती उपाययोजना करण्यासाठी सागर नाईक साहेबांनी जो ठराव मांडलेला आहे त्या ठरावासाठी आपण सर्वांनी खऱ्या अर्थानं इथं बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीमध्ये त्या ठिकाणी आपण प्रत्येक आपल्या विभागामध्ये काम करणं तितकंच गरजेचं आहे. मी खरोखर सागर नाईक साहेबांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल महापौर मला आपला आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. सन्माननीय सदस्य वैष्णवी नाईक.
महापौर महोदया, आयुक्त सर, जमलेले सगळे सदस्य, पत्रकार आणि प्रेक्षक बंधू. प्रभागामध्ये फिरत असताना सगळ्यात आधी तर आम्हाला पहिल्यांदा कुठली समस्या समोर येत असेल तर की आपल्या इथे खूप प्रदूषणाचा त्रास होतो आणि सगळ्यात आधी तुम्ही ही समस्या दूर करा. मला वाटतं हा फक्त आमच्या प्रभागापुरता मर्यादित नसून पूर्ण नवी मुंबईचा प्रश्न आहे आणि सगळ्यांनाच या प्रदूषणाचा त्रास होतो. सकाळी मॉर्निंग वॉकला निघणारे जे म्हणजे माझ्या प्रभागातच नाही तर मला वाटतं पूर्ण सगळ्या आपल्या शहरामध्ये सगळे मॉर्निंग वॉकला जेव्हा निघतात तेव्हा असं वाटतं की आपण महाबळेश्वरला आलो, पण ते धुकं नसून ते धुराचा आणि प्रदूषणाचा त्रास आहे. आणि मला वाटतं याच्यावरती ही उपाययोजना खरी कारण हा आजचा निर्माण झालेला प्रश्न नाहीये, हा खूप वर्षापासून आणि खूप दिवसापासूनचा त्रास आहे आणि याच्यावर खरं तर तुम्ही आधी उपाययोजना करायला हवी होती. त्याचा आम्हाला आता त्रास होतोय. तर मी आमचे सभागृह नेते सावजी नाईक यांचा आभार मानेन की त्यांनी हा ठराव या सभागृहामध्ये आणलाय आणि त्याचं पूर्ण डिटेल विश्लेषण त्यांनी केले की प्रत्येक जर आपण पूर्ण पॉइंट वाचले तर त्यांनी सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी त्यात नमूद केले आणि त्याच्यानंतर काय उपाययोजना करायच्या त्या सुद्धा त्यांनी मांडले. तर मला वाटतं की हा ठरावाची अंमलबजावणी ही लवकरात लवकर व्हावी जेणेकरून आपल्या नवी मुंबई शहराला वायू प्रदूषणापासून मुक्तता मिळेल. आणि हा सगळ्यांचा त्रास आहे. आम्ही एकटं जण इथे श्वास घेत नाही, आपण सगळेजण श्वास एकाच त्याच हवेत घेतोय. त्यामुळे हा नागरिकांचा पण प्रश्न आहे आणि आपल्या सगळ्यांचा पण प्रश्न आहे. त्यामुळे हा प्रश्नाची लवकरात लवकर अंमलबजावणी व्हावी आणि ही प्रत्यक्षात व्हावी याची अपेक्षा करते आणि मला बोलायला दिलं त्याबद्दल धन्यवाद. सन्माननीय सदस्य भाऊ भाटकर. सन्माननीय महापौर मॅडम, सन्माननीय आयुक्त, सन्माननीय सभागृह नेते, सर्व ज्येष्ठ सभासद, पत्रकार बंधू आणि भगिनी. तर आजचा विषय आपल्या सभागृहाचे सभागृह नेते आदरणीय सागरजी नाईक साहेबांनी यांनी आणलेला हा प्रदूषणाच्या बाबतीतला हा ठराव मी मनापासून सागरजी साहेबांचे या ठिकाणी आभार व्यक्त करत असताना खरं तर काही दिवसापूर्वी आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेला त्या प्रदूषणाच्या संदर्भात आलेले एक पत्र आणि त्या पत्राच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं प्रशासनाला या ठिकाणी जाणवलं. थोड्या वेळापूर्वी आमचे सहकारी सन्मानाचे निशांतजींनी सांगितल्याप्रमाणे पांभिक विभागामध्ये ज्यावेळेला कंट्रक्शनच्या माध्यमातून या ठिकाणी काम चालू असताना आमच्या सातारा कॉलनीमध्ये सुद्धा या ठिकाणी 7 ते 8 ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये बांधकाम या ठिकाणी सुरू असताना त्या ठिकाणी माती काढणे अनेक प्रकारे या ठिकाणी काम होत असताना खरं तर रस्त्यावरती आलेली वाळू असेल, माती असेल, या माध्यमातून खरं तर सकाळच्या सत्रामध्ये ज्येष्ठ नागरिक असतील, अनेक नागरिक या ठिकाणी आपल्या सकाळच्या सत्रामध्ये या ठिकाणी मॉर्निंग वॉक करत असताना खरं तर त्या ठिकाणी होत असणारा त्रास आणि त्या त्रासाच्या माध्यमातून खरं तर आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून सुद्धा सफाई कामगारांच्या माध्यमातून खरं तर सकाळच्या सत्रामध्ये आपले कामगार या ठिकाणी झाडू मारण्याचं काम करत असताना काही दिवसापूर्वी खरं तर अनेक नागरिक या ठिकाणी आपले पेरेड करत असताना नागरिकांच्या माध्यमातून आपल्या सफाई कामगारांना त्या ठिकाणी विनंती करण्यात आली की आपण ज्यावेळेला या ठिकाणी सकाळच्या सत्रामध्ये या ठिकाणी घालून काम या ठिकाणी करत असताना खरं तर मॉर्निंग वॉक करणारे जे नागरिक असतात त्यांना कुठल्या प्रकारे या ठिकाणी त्रास होऊ नये म्हणून आपण खरं तर सकाळी या ठिकाणी 8च्या नंतर या ठिकाणी आपलं भांडयुक्त काम या ठिकाणी करावं अशी नागरिकांनी त्या ठिकाणी त्यांना विनंती केली. परंतु खरं तर आपलेच कर्मचारी या ठिकाणी त्या नागरिकांनी केलेल्या विनंतीला या ठिकाणी धोडकवत असताना उलट्या प्रकारे उलटी उत्तर देण्याचं काम त्या ठिकाणी होत असतं. खरं तर भांडवट करत असताना सुद्धा अनेक प्रकारे या ठिकाणी मातीचं असेल, वायू प्रदूषण या ठिकाणी प्रदूषण होत असताना या ठिकाणी खरं तर प्रशासनाने या ठिकाणी काळजी घेणे गरजेचं आहे. मी खरं तर आमच्या सातपाडा सेक्टर 3 मध्ये या ठिकाणी लगतच स्टेशनच्या बाजूला या ठिकाणी शिवकोचा एक मोठा असा प्लॉट आहे आणि त्या प्लॉटच्या माध्यमातून खरं तर अनेक लोक त्या ठिकाणी आपला कचरा त्या ठिकाणी टाकत असतात. शिवकोच्या माध्यमातून त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचं या ठिकाणी नियंत्रण नाही आणि अनेक रात्रीच्या सत्रामध्ये या ठिकाणी सातपाडा स्टेशनच्या लगत अनेक कंपनी लोक त्या प्लॉट मध्ये या ठिकाणी खऱ्या अर्थानं आता सांगायची या ठिकाणी खरं ती परिस्थिती नाही, परंतु अनेक प्रकारचे धूर त्या ठिकाणी सोडत असताना हे हा जो कचरा त्या ठिकाणी साचला जातो त्या ठिकाणी महानगरपालिका सुद्धा त्या ठिकाणी लक्ष देत नाही. कारण त्या ठिकाणी शिवकोचा भाग असल्या कारणामुळे महापालिका लक्ष त्या ठिकाणी देत नाही. तोच तेल कचरा खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपल्या सेक्टरमध्ये कॉलनीमध्ये या ठिकाणी ज्या वेळेला हवा सुटते त्या हवेच्या माध्यमातून त्या ठिकाणी येत असतो. खरं तर अनेक शिकलेले नागरिक सुद्धा प्रदूषणाच्या बाबतीत चर्चा करायची म्हटलं तर आपल्या आई वडिलांना खरं तर या ठिकाणी घरामध्ये न सांभाळता त्या ठिकाणी दुसरीकडे नेऊन ठेवतात
आणि खर तर शिकलेली ही लोक सकाळच्या सत्रामध्ये जे कुत्रे पाहतात आपल्या घरामध्ये, आता त्या कुत्र्यांना सकाळच्या सत्रामध्ये या ठिकाणी रोडवर घेऊन येतात. आता त्या सत्रामध्ये सुद्धा महानगरपालिकेच्या माध्यमातून ते सुद्धा एक प्रदूषणच आहे. महानगरपालिकेच्या माध्यमातून या प्रकारामध्ये सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारची कठोर कारवाई महापालिकेने या ठिकाणी करावी, मी खरं तर अशी प्रशासनाला या ठिकाणी विनंती करतो. आणि प्रदूषणाच्या संदर्भामध्ये आपल्या सभागृहाचे नेते साहेबांनी जो अतिशय चांगल्या प्रकारचा प्रस्ताव या ठिकाणी आणलेला आहे. खरं तर प्रशासनाचं काम करावं, सरकारचं काम करावं. फक्त या सभागृहामध्ये आपण जे 111 नगरसेवक या ठिकाणी आहोत, आपलं सुद्धा या ठिकाणी काही करू या नवीन शहरासाठी या ठिकाणी दायित्व लागतंय. म्हणून आपण सुद्धा माझ्या वाचनात आले सांगितल्या साहेबांनी असा सुद्धा या ठिकाणी प्रस्ताव आणलेला आहे की नगरसेवकांच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या सहकार्याने वर्षातून 2 वेळा आपल्या नवी मुंबई शहराची या ठिकाणी स्वच्छता व्हावी. अतिशय चांगल्या प्रकारची ही सुद्धा सूचना या ठिकाणी आहे. त्या सूचनेचं या ठिकाणी स्वागत करतो आणि सभागृहाने सांगितल्याप्रमाणे आपण सर्वांनी त्या ठिकाणी या ठिकाणी सहकार्य करावं आणि आपले नवीन मुंबई शहर सुंदर, स्वच्छ आणि आपल्या सर्वांना अतिशय चांगल्या प्रकारची हवा देण्यासाठी उत्कृष्ट करेल अशा प्रकारची आशा या ठिकाणी बाळगतो. मला आपल्या या ठिकाणी बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी आपण सेवक या ठिकाणी मला आभार व्यक्त करतो. धन्यवाद. सन्माननीय महापौर, सन्माननीय आयुक्त, सन्माननीय सदस्य, पत्रकार बंधू, आज ठराव क्रमांक 14 सागर नाईक साहेबांनी आणलेला खूप चांगला आहे. मी त्यांचं अभिनंदन करते. आणि माझ्या प्रभागात निसर्गरम्य ठिकाणाचं डॅम आहे, पण त्या ठिकाणी खूप प्रमाणामध्ये डॅब्रिज आणून टाकलं जातं. ते रात्रीच्या टायमाला टाकलं जातं, त्यामुळे त्याच्यावर कोणी बघत नाही आणि त्यामुळे त्याचं धुळीचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे. अनेक नागरिकांच्या तक्रारी येत आहेत की तिथं धूळ खूप होते. असं निसर्गरम्य ठिकाण आहे, तिथं सर्वजण सकाळच्या वेळी मॉर्निंग वॉकला जात असतात, पण तिथं धुळीचं प्रमाण जास्त झाल्यामुळे नागरिकांच्या अनेक तक्रारी येत आहेत. वारंवार आम्ही त्याच्याविषयी विचारणा केली तर सर्व नागरिक म्हणतात की आम्हाला माहिती नाही की संध्याकाळी रात्रीच्या ठिकाणी 2-3 वाजता ते डंपर येऊन तिथं डेब्रिज टाकून जातात. तर त्यावर उपाययोजना केली पाहिजे आणि या प्रस्तावाच्या माध्यमातून शोध मोहीम राबवून आणि प्रदूषणमुक्त ही हवा होईल आणि नागरिकांना या धुळीचाही त्रास होणार नाही. त्यावर उपाययोजना करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी आणि नागरिकांना यापासून धुळीच्या प्रदूषण हवेपासून मुक्त होईल आणि या ठरावाच्या माध्यमातून नागरिकांनाही दिलासा मिळेल. मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. सन्माननीय जिरगे मॅडम. सन्माननीय महापौर, सन्माननीय उपमहापौर साहेब, सन्माननीय आयुक्त साहेब, सन्माननीय सचिव साहेब, सन्माननीय सभागृहातील सभागृह नेते सागरजी नाईक साहेब, सन्माननीय सदस्य, सन्माननीय पत्रकार बंधू, प्रेक्षक ग्रहातील प्रेक्षक वर्ग, आज पोल्युशन कंट्रोल हा जो विषय आपण सभागृहात सागरजी नाईक साहेबांनी मांडलेला आहे त्याच्याबद्दल मला बोलायचं आहे की हा एवढा महत्वाचा विषय आहे की सुप्रीम कोर्टाने ह्याला फंडामेंटल राईट मध्ये इन्क्लूड केलेला आहे, जे की म्हणतं की फ्रेश एन्व्हायरमेंट हा आपल्या सगळ्यांचा मूलभूत अधिकार आहे, तो सगळ्यांना मिळालाच पाहिजे. The right to life include living with human dignity in pollution-free environment. Directive Principle Article 48A directs the state to protect and improve the environment and safeguard forest wildlife. असा हा महत्वाचा विषय आहे. मला याच्यामध्ये एक सूचना मांडायची आहे मॅडम की हे जे पोल्युशन आहे हे मॅनमेड जास्त आहे. म्हणजे 20% जरी नैसर्गिक असलं, धूळ म्हणा, कचऱ्याचं बाकी सगळं इतर 20% जरी नॅचरल असलं तर 80% हे मॅनमेड प्रदूषण आहे. तर जे कारखान्यातून विविध क्षेत्रातून मनुष्यच निर्माण करत आहे. यावर कंट्रोल आणला तर आपण म्हणजे खूप काही साध्य करू शकतो. तसेच आपल्याकडे जागा भरपूर आहे, जर आपण त्यावर जास्तीत जास्त पिंपळाची झाडे का की
कार्बन डायऑक्साईड शोषून घ्यायला पिंपळाचं झाड हे खूप मोठी कामगिरी बजावतं. त्यामुळे जिथे मोकळी जागा भेटेल तिथे आपण पिंपळाचं झाडे लावले पाहिजे. तसेच आपल्याकडे डोंगर पण आहे आपल्या नवी मुंबईच्या आजूबाजूला. तिथे पण ते म्हणजे आता जास्त तिथे झाडे दिसत नाही, अशी सुकलेली झाडे वगैरेच आपल्याला बघायला मिळतात. तर तिथं पण झाडांचं लागवड झाली पाहिजे. नुसती लागवडच नाही तर त्यांची जतन पण झाली पाहिजे. आपण निसर्गाशी समतोल राखून जर राहिलो तरच आपण पुढे म्हणजे जगू शकू असं मला वाटतं. कारण की फार तर आपण निसर्गाच्या विरुद्ध जाऊन जास्त प्रगती करू शकणार नाही. मग आपल्याला विविध रोगांना किंवा विविध समस्यांना तोंड द्यावे लागेल. आपण नवी मुंबई मध्ये ह्या उपाययोजना लवकरात लवकर आणल्या आहेत. त्यामुळे आपण आपल्या नवी मुंबईला दिल्ली सारखं प्रदूषित होण्यापासून वाचू. आणि तसेच मी नवी मुंबईच्या नागरिकांतर्फे सागर नाईक साहेबांचे तसेच मोठ्या साहेबांचे आभार मानते की त्यांनी हा प्रस्ताव मांडला. थँक्यू. सन्माननीय ललिता मॅडम. ठराव क्रमांक 14 वर बोलत असताना या ठिकाणी सन्माननीय महापौर, सन्माननीय उपमहापौर, सन्माननीय सभागृह नेते, सन्माननीय आयुक्त आपल्या निदर्शनास आणू इच्छिते की घनसोली आणि बाजूच्या परिसरातील मोठ्या प्रमाणावर रात्रीच्या वेळी उग्र वास येत असतो. सखोल माहिती देखील असे समजते की कांजूरमार्ग मुंबई येथील जे डम्पिंग ग्राउंड आहे त्या डम्पिंग ग्राउंड मध्ये अतिशय विषारी असे वायू दुर्गंधी त्या ठिकाणावरून बाहेर पडते. परिसरातील नागरिकांना रात्रीच्या वेळेस आपली खिडकी देखील उघडी ठेवता येत नाही, एवढा त्रास या ठिकाणी होतो. बरोबर परिसरात बाहेर पडणारे लोक यांनाही असा असह्य आणि उग्र वास येतो. परिसरातील नागरिकांनी खूप मोठ्या प्रमाणावर तक्रारी आमच्याकडे केल्या आणि प्रशासनाकडेही केलेल्या आहेत. परंतु रोजच्याच या वायू प्रदूषणाच्या त्रासाला परिसरातील जनतेला सामोरे जावे लागत आहे. तरी लवकरात लवकर महानगरपालिका व महाराष्ट्र प्रशासन या प्रदूषणाकडे काय तोडगा काढत आहे या बाबतीत बैठक लावावी व परिसरातील नागरिकांना या वायू प्रदूषणातून मुक्त करावे. तसेच घनसोली परिसरामध्ये स्थानिक बिल्डर लोकांचे सिडको परिसरामध्ये हाय राईज बिल्डिंगचे काम सुरू असताना बऱ्याच ठिकाणी नियमाचे उल्लंघन होत आहे. केल्यामुळे बांधकामांचे दिल्लीमध्ये परिसरामध्ये प्रसारण होत आहे. रात्री 10 नंतर देखील परिसरामध्ये काम सुरू असते. त्यामुळे देखील नागरिकांना ध्वनी व वायू प्रदूषणामध्ये हा त्रास होत असतो. घनसोली परिसरामध्ये मोठे मोठे रस्ते आहेत, त्या रस्त्यांच्या कडेला मोठ्या प्रमाणावर धूळ जमा होत आहे. त्यामुळे देखील परिसरामध्ये धुळीचे साम्राज्य पसरले आहे. अनेक ठिकाणी खोकला, दमा, उसाचे आजार त्रास आहे. तरी देखील प्रशासनाने हा विचार करावा. महोदय, कांजूरमार्गवरती डम्पिंग ग्राउंडचा विषारी वायूचा त्रास हा घनसोली, ऐरोली, कोपरखैरणे परिसरात जात असताना देखील नवी मुंबई परिसरातील नागरिकांना या विषारी वायू प्रदूषणापासून मुक्त करा. आणि ठाणे, बेलापूर, राबाडे, MIDC मधून देखील रात्रीच्या वेळी विषारी वायू तसे नाल्यामधून विषारी केमिकल सोडले जात असतात. त्यामुळे देखील परिसरातील नागरिकांना वायू प्रदूषणामुळे जल प्रदूषणाचा सुद्धा हा त्रास सहन करावा लागतो. तरी देखील प्रशासनाने याकडेही लक्ष द्यावे व सभागृहाने निदर्शनास आणू इच्छिते. तसेच आपण जर हा जो वायू प्रदूषणामध्ये होणारा त्रास त्याच्यावर जर सखोल अभ्यास केला तर असं नाही की हा त्रास कमी होऊ शकत नाही. बऱ्याच ठिकाणी आपली अशा जागा उपलब्ध आहेत आणि जास्तीत जास्त झाडे लावली आणि इतर उपाययोजना आपण करणार आहोत. त्यासोबत वनस्पती झाडे जास्तीत जास्त लावली गेली
तर यामध्ये सुद्धा वायू प्रदूषणाचा आपल्याला आटोक्यात आणता येतो. शिवाय काही ठिकाणी जे बांधकामं चालू असतात, सिडको म्हणा किंवा इतर ठिकाणी म्हणा, जी माझ्याच परिसरामध्ये प्लॉट नंबर आमचा डीमार्ट आहे त्याच्याच बाजूला बऱ्याच प्रमाणावर वृक्ष लावलेली होती. ज्या बिल्डराने तो प्लॉट घेतला, जवळजवळ मी निदर्शनास आणू इच्छिते की 300 झाडांची कत्तल केलेली आहे. 300 झाडं बांधकामासाठी निव्वळ काढली जातात. जर एक झाड आपल्याला पालिकेकडून काढावयाचे असले किंवा जर फांदी तोडावयाची असली तर आपण त्याचा परवानगी देतो. मग जर अशी 300 झाडं तुम्ही काढली, मग त्यांचं त्या झाडांचं आणि त्या पर्यावरणाचं असंच जर आपण त्यांना अशा प्रकारे पाठबळ दिलं तर कसं होणार आहे, हा पहिला प्रश्न माझा उपस्थित आहे. अशा लोकांवर कडक कारवाई व्हायला नको आहे का? मला हे मी लक्ष वेधणार आहे की जर अशाच ठिकाणी अशी जर कामं चालू असतील आणि आपण जर कडक कारवाई केली तर या वृक्षतोडीला आला आणता येईल. शिवाय जर आपण आपले वनमंत्री आहेत आणि आपण जर प्रत्येकाला सांगतो की झाडे लावा, झाडे जगवा, मग आपणही याच्यामध्ये सर्वांनी उतरून पुढचं एक पाऊल जास्तीत जास्त, भलेही परिसरामध्ये कोणाचा वाढदिवस असू द्या किंवा कोणाचं काही नसू द्या, जर झाडे लावली मोठ्या प्रमाणात, जशी छोटी न लावता म्हणजे पिंपळ वड, याच्याने पशुपक्षी यांचा समतोलही राखला जाईल आणि वातावरणाचाही समतोल राखला जाईल. आणि आपण सभागृहामध्ये माझं बोलणं ऐकलं आणि महापौर मॅडम आपणही माझं बोलणं शांतपणे ऐकलं, त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद मानते. सन्माननीय सांगडे मॅडम. सन्माननीय महापौर मॅडम, सन्माननीय आयुक्त साहेब, सन्माननीय अधिकारी वर्ग, सन्माननीय सभागृह सदस्य, प्रेक्षक गॅलरीतील प्रेक्षक वर्ग आणि पत्रकार बंधू, सन्माननीय सभागृह नेत्यांनी जो ठराव आणलेला आहे तो अगदी स्वागतार्ह आहे. अतिशय सुंदर हा ठराव आहे की ज्याने पूर्ण नवी मुंबई आणि नवी मुंबईतील नागरिकांना शुद्ध हवा मिळणार आहे. प्रदूषणासंदर्भात हा ठराव असल्यामुळे मी फक्त 2 गोष्टी अजून त्याच्यामध्ये ऍड करू इच्छिते की वायू प्रदूषणाची गुणवत्ता, वायू गुणवत्ता सुधारणा कार्यक्रम हा जो आहे त्यामध्ये आणखी 2 गोष्टी अशा आहेत की आमच्या प्रभागात पावणेगाव येथे वायू प्रदूषणाची जी समस्या आहे ती सन्माननीय सदस्यांनी इथे निदर्शनास आणली आहे आणि ती चिंताजनक आहे. त्यात अजून एक ऍड असं आहे की तिथे जल प्रदूषण आणि भूमी प्रदूषण या 2 गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. त्याच्याकडे दुर्लक्ष करून आपल्याला चालणार नाही आहे. जल प्रदूषण अशा प्रमाणात आहे, मी आज नवीन निर्वाचित सदस्य आहे, पण आज मी बघत आहे जेव्हा मी दौरा करते तिथे कोण या अगोदर इंजिनियर होते माहित नाही, परंतु ड्रेनेज लाईन आणि त्यामध्येच पिण्याच्या पाण्याची लाईन अशा प्रकारे तिथे व्यवस्था आहे. तिथले आजवर जे काही लोक आजारी पडत आहेत सगळ्यात जास्त ही पाण्यामुळे आजारी पडत आहेत. ड्रेनेज लाईन अशा प्रकारे भरून गेली बाहेर वाहते की आपण तिथे जाऊन 2 क्षण श्वास घेऊ शकत नाही तर लोक तिथे राहतात. त्याच्याकडे माझं लक्ष तुम्हाला वेधायचे आहे. ज्याप्रमाणे हा एवढा सुंदर सुधारणा कार्यक्रम जर प्रदूषण विभाग करत असेल तर पाणी प्रदूषण आणि भूमी प्रदूषण ह्या 2 गोष्टीवरही त्यांनी जर काही सुधारणा कार्यक्रम केले तर निश्चित आम्हाला त्याबद्दल नागरिकांना उत्तर द्यायला मिळेल. कारण आज नागरिक जस्ट 3 महिने झाले आहेत पण नागरिक प्रश्न विचारत आहेत, आम्हाला त्यांची उत्तरं द्यायची आहेत. आणि आज इथे मी बघते आहे एवढ्या सभा होतात, अजून आपले एवढे खराब होणार कधी आणि आम्ही नागरिकांना उत्तरं देणार कधी, त्यांच्या समस्या आम्ही कधी सोडवणार असा मला प्रश्न पडतोय. त्याची उत्तरं नक्कीच प्लीज मला मिळाली तर बरं होईल. पण आणि दुसरी गोष्ट अशी की हे जर वायू, अन्न आणि पाणी या 3 गोष्टी माणसाला महत्वाच्या आहेच, त्याचप्रमाणे पाण्याला तर आपण दुसरं नावच जीवन आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मला सुधारणा ही तिथे पावणे गावाची समस्या आहे ती हीच आहे.
आणि 14 गावाचाही मी दौरा केला तर तिथे सन्माननीय सदस्यांनी सांगितल्याप्रमाणे अतिशय वायू प्रदूषण आहे. कंपन्या असो काय असो, आम्ही ज्या ठिकाणी जात होतो तिथे फक्त धूळ आणि धुळच आम्हाला दिसत होती. त्याकडे मी लक्ष वेधू इच्छिते आणि ह्या 2 सूचना माझ्या त्याच्यामध्ये नक्कीच ऍड कराव्यात अशी माझी विनंती आहे तुम्हाला. थँक्यू. धन्यवाद मॅडम. शेवटची लाईन वाचताना तुम्ही सांगितले की जलप्रदूषणावरचा वेगळा आराखडा घेऊन हो 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 हा नाही, पण प्रदूषण हा विषय आहे म्हणून मी त्याच्यामध्ये जलप्रदूषणाचा वेगळा आराखडा घेऊन नक्कीच नक्की. थँक्यू सर. सन्माननीय गौते मॅडम. सन्माननीय का बघा त्यांच्या सूचनेला शेवटच्या वेळेमध्ये लिहिलंय की जलप्रदूषणासाठी वेगळा आराखडा येणार आहे. त्याच्यामुळे तुमची ही वायू प्रदूषणाबाबत आहे, जलप्रदूषणाचा वेगळा प्रश्न तेव्हा बोला. सन्माननीय महापौर महोदय, सन्माननीय आयुक्त साहेब, सन्माननीय सभागृह, सन्माननीय सर्वाधिकारी आणि पत्रकार बंधू प्रेक्षक प्रेक्षक. सन्माननीय महापौर मॅडम, सर्वप्रथम मला हा विचार पडलाय की सभागृह नेत्यांचं रोज अभिनंदन करावं लागतं. म्हणजे काही केलं, त्याच्या आधी केलं, सकाळी काल पण केलं, संध्याकाळी पण केलं आणि आताही करायचं आहे. म्हणजे रोज फक्त अभिनंदनाचे तेवढे सुंदर सुंदर ठराव जे नवी मुंबईच्या हिताचे आहे ते सन्माननीय नाईक साहेबांच्या माध्यमातून, गणेशनाईक साहेबांच्या संकल्पनेतून सभागृह नेते आपल्या सभागृहासाठी नवी मुंबईच्या हितासाठी मांडत आहेत. त्यासाठी त्यांचे खरंच मनापासून संपूर्ण सभागृहाच्या वतीने मी अभिनंदन करते. सभागृह करतच आहे आणि माझ्याही वतीने अभिनंदन. यामध्ये फार सुंदर संकल्पना आहे की 0 उघडी माती धोरण लिहिलेलं याच्यामध्ये की हे धोरण आहे आणि त्यानुसार 18 महिन्याचा हा प्रोग्राम चालणार आहे. आणि 18 महिन्यामध्ये आपण सगळं नवी मुंबई जे आहे, रोड असेल किंवा काय असेल, जास्तीत जास्त प्रमाणात धूळ माती ही कशी क्लिअर करता येईल याचं धोरण आपण आखून ते अवलंबणार आहोत आणि त्याच्यामध्ये ते आपण 0 करण्याचा विचार करणार आहोत. आपल्याकडे स्वीपिंग मशीन आहे पण त्या फार कमी आहे. ही माझी एक सूचना म्हणू शकता किंवा एक अर्ज म्हणू शकता आपण आहे की स्वीपिंग व्हेकल्स आहेत ते आपल्याकडे फार कमी आहे. सकाळी येतात आपल्याकडे, थोडा वेळ त्याची हळूहळू रस्त्याने जाते, रस्त्याच्या अगदी ते डिवायडर असतात त्याच्या किनाऱ्यावरून ती गाडी पाणी भरते, कचरा काढते आणि पुढे सरकते. नाईक साहेबांच्या संकल्पनेत ह्या व्हेकल आणण्यात आलेल्या रोज चालवतात ही जाते, परंतु त्याने पूर्ण रस्ता क्लीन केला. म्हणजे आपल्याकडे त्या व्हेकल्स आहेत त्या कमी पडतात आहेत. त्याची पुरवठा त्या व्हेकल्स ह्या जास्त प्रमाणात आणल्या पाहिजे. कारण प्रत्येक ठिकाणी, आता मी माझ्या देवा प्रभागामध्ये सांगायचं झालं तर जेव्हा पाऊस पडतो ना मॅडम, तेव्हा या धुळीचा आम्हाला झोपडपट्टी प्रभागातल्या लोकांना फार त्रास होतो. कारण आपण मोठे नाले जे आहेत सुरुवातीला डिसल्टिंग व्हायचे, संपूर्णपणे नाला हा क्लीन व्हायचा. आता रस्त्यालगत पावसाळी गटारे जी आहेत पूर्णपणे डिसल्टिंग होत नाही, वरवरनं कचरा काढला जातो आणि त्यामुळे जो खाली गाळ आहे तो खालीच राहतो आणि रस्त्यावरची जी सगळी माती आहे ना ती येऊन कोपऱ्याला थांबते. जिथे रस्ता एंड होतो आणि पावसाळी गटारं असतात त्या ठिकाणी छोटे छोटे होल केलेले आहेत पाणी जाण्यासाठी, परंतु ही माती सगळा खत तिथे जमा झाल्यामुळे नाल्याचं तोंड जे असतं, जे होल्स ठेवलेले आहेत ते बंद होतात. आम्ही बरेच वेळा आपल्या डिपार्टमेंटला, महापालिकेला कळवलं आहे की ह्या सगळ्या माती उचलून घ्या नावापुरती कारवाई होते, अन्यथा त्याच्यावरती डोळे झाकपणा करण्यात येतो. महानगरपालिका याकडे गेल्या 5 वर्षांमध्ये अजिबात लक्ष दिलेलं नसल्यामुळे पूर परिस्थिती निर्माण होते आणि ह्याचा भुर्दंड इथल्या गरीब नागरिकांना भोगावा लागतो. अनायसे हा विषय आलेला आहे. तर माझी मागणी एवढी आहे की आपण जर त्या व्हेकल्स वाढवल्या आणि कामगारांना स्पष्टपणे निर्देश दिले की रस्त्यावरती माती अजिबात राहता कामा नये, तर ते फार चांगलं होईल. तेव्हा कुठेतरी या निर्णयाची अंमलबजावणी होईल असं मला वाटतं. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की आमचा जिल्हा जो प्रभाग आहे तो MIDC क्षेत्र आहे.
MIDC मध्ये आता मोठ्या प्रमाणात पहिल्यापासूनच मोठ्या प्रमाणात कंपन्या आहेत. जागा देऊन नंतर ती
सुद्धा त्याच्याशी संलग्न आहे की महानगरपालिका ज्या ज्या गोष्टीसाठी नागरिक उपलब्ध ठेवते त्याच्यावर त्याच गोष्टी झाल्या पाहिजे. कारण जर मलनिस्सारण गटारामध्ये सोडलं गेलं त्याचा आउटलेट व्यवस्थित झाला नाही तर त्याचा दुष्परिणाम नागरिकांच्या स्वास्थ्यावर देखील. धुळे साहेब बोलले त्यांच्याशी संलग्न हा विषय आहे. एसटीपी प्लांट हा माझ्याकडेही होणार होता, धुळे साहेबांकडे होणार होता आणि सोनावणे साहेबांकडे होणार होता आणि त्यांची जागा MIDC ने महापालिकेबरोबरचा कोणताही करार रद्द न करता तो परस्पर ठरवला. या विषयावर मी नंतर कधीतरी डिटेलली बोलेन. मॅडम अजून एक गोष्ट अशी आहे की आपल्या नवी मुंबई हद्दीमध्ये ज्या ज्या गाड्या चालतात प्रत्येकाकडे आता 4 व्हीलर आहे, 2 व्हीलर आहे, सगळं आहे, पण त्याची PUC चेक प्रत्येक वेळा केली जाते का? तर ती PUC सुद्धा चेक करण्यात येईल. ज्या गाड्यांचा धूर मोठ्या प्रमाणामध्ये बाहेर पडतो त्याच्यावरती सुद्धा निर्बंध आले पाहिजे. नवी मुंबईचे जे जे एंट्री पॉइंट्स आहेत म्हणजे मुलुंड चेकनाका असेल, मुलुंड टोल असेल, ऐरोलीचा वाशी टोल असेल किंवा आपण ठाण्याहून आतमध्ये एंटर करतो विभागात असेल तिथे ती चेकिंग झाली पाहिजे की PUC तुमची आहे की नाही आहे. धूर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या महानगरपालिकेमध्ये व्हेकल्स कोणत्याही व्हेकल्स त्याच्या माध्यमातून आपल्या नवी मुंबईमध्ये येणार नाही याची काळजी सुद्धा आपण घेतली पाहिजे. आणि अजून एक गोष्ट सांगितली तुम्हाला तर गैरसायच म्हणजे त्याच्याशी संलग्न माझे एक विषय आहे की भंगारवाडी हे दिघा प्रभागामध्ये बऱ्याच प्रमाणात आहे आणि आता काही दिवसापूर्वीच यादव नगरला त्या भंगारवाल्यांच्या ह्याच्यातच आग लागलेली आणि 15 ते 20 दुकानं जळाली आणि त्याच्यामुळे बरंच नुकसान झालं आणि मोठ्या प्रमाणात ती आग लागलेली असल्यामुळे ती विझवायलाच मला वाटतं अर्धा दिवस निघून गेला, रात्र झालेली विझवायला. तर ह्यामुळे फार मोठं प्रदूषण झालं. तर त्या भंगारवाल्यांवर सुद्धा रेस्ट्रिक्शन आलं पाहिजे की त्यांनी काय कचरा गोळा करायचा आहे आणि त्याची विल्हेवाट त्यांनी किती दिवसात लावायचे जेणेकरून कोणत्याच प्रकारचं म्हणजे वायू प्रदूषणही होणार नाही आणि जलप्रदूषणही होणार नाही. आणि कन्स्ट्रक्शन वाल्यांमध्ये निर्बंध कंपल्सरी लावा की त्यांनी कोणत्या प्रकारात हे करायचं. त्याचं संपूर्ण तुम्ही माझ्याकडे आहे मॅडम. ते दिवसा पण चिमणी जळवतात, रात्री पण चिमणी लावतात, त्याच्यामुळे सगळा धूर 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 झालेला असतो. तर त्यांची पण काहीतरी नियमावली असेल ना की त्यांनी धूर कधी सोडायचा आहे आणि त्यांच्याकडचे जे केमिकल युक्त आहे ते कधी सोडायचे ह्याचे सुद्धा काही रूल्स बायलॉज असतील तर त्याही फॉलो करण्याचे. कारण ह्या अनुषंगाने अजून एक सांगू इच्छितो मॅडम ज्याही काही MIDC मध्ये कंपन्या आहेत दिघ्यापासून ते अगदी जिथे जिथपर्यंत तुर्गाव मापेपर्यंत MIDC आहे त्या MIDCच्या सर्व कंपन्यांना बोलून आपण हा ठराव आणतो आहे त्याला तुम्ही कोऑपरेट करा. तुमचे काही नियम्स असतील तर ते फॉलो करा हे सुद्धा आपण त्यांच्याकडे बैठक घेऊन सांगणं फार गरजेचं आहे. आणि अजून एक माझी विनंती आहे की मागे आपण माननीय गणेश नाईक साहेब प्रदूषण खाते यांच्याकडे तेव्हा त्यांनी इंडिकेटर्स लावले होते की किती प्रमाणात कुठे पोल्युशन आहे. तर माझी तेव्हाही विनंती होती आणि आताही प्रदूषण महामंडळाला आपल्या मार्फत विनंती करते आहे की प्रत्येक स्पॉट म्हणजे दिघ्याला ऐरोलीला आहेच पण दिघ्याला सुद्धा एक इंडिकेटर असायला हवा की दिघ्याचं प्रदूषण हे किती प्रमाणात आहे. म्हणजे प्रत्येक नागरिकाला कळेल की आपल्या इकडची हवा दूषित आहे की नाही आणि ती चांगली ठेवण्यासाठी आपण काय काम केलेलं पाहिजे करायला हवं. या सगळ्या गोष्टी यामध्ये मी सांगितलेल्या आहेत. तर मी ज्या काही माझे विचार मांडले ते आपण यामध्ये समाविष्ट करण्यात यावे किंवा तसे इन्स्ट्रक्शन देण्यात यावे अशी मी आपल्याला विनंती करते आणि त्याचा देखील जय महाराष्ट्र. वायू प्रदूषण हा एकदम संवेदनशील विषय आहे आणि ह्या विषयावर आतापर्यंत 17 सदस्य बोलले आहेत. आणखीन एवढेच सदस्यांना बोलायचे तर आपण 1 तासासाठी जेवणासाठी ही सभा करत आहोत.